So, good evening, all, and welcome to one more information night with Pramod. इन्फॉर्मेशन नाईट ह्या फार इंटरेस्टिंग असतात. इन्फॉर्मेशन नाईटवर आपण कुठला तरी एक छोटासा विषय घेतो, पण त्याच्या फार डीप मध्ये आपण जातो. म्हणजे मी बोलतोच बोलतो, पण तुम्हीही थोडं चर्चा करू शकता, तुम्हीही थोडं चॅटिंग करू शकता. तुम्हाला जे वाटतं या विषयाबद्दल तुम्हीही तुमचे मत यात मांडू शकता. अशा सेशन्सला आपण इन्फॉर्मेशन नाईट म्हणतो. ठीक आहे. किंवा आपलं काही नवीन आपल्याला काही मांडायचं असेल तुमच्या समोर, तरी ते इन्फॉर्मेशन नाईटच्या माध्यमातूनच मांडलं जातं. सो आज काय आपण नवीन काय मांडणार नाहीये. हा, जस्ट थोडं आम्ही आयडिया देऊ. पुढच्या महिन्यात एक नवीन गोष्ट सुरू होते, त्याच्यावर मी आणि आमचे कोचेस मिळून काम करतात. ते केतकी मॅडम पण खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये करतात. ते सो वेलकम यू ऑल इन हिलिंग ह्युमन इन्फॉर्मेशन नाईट्स विथ प्रमोद. सो आजचा टॉपिक आहे हाऊ टू ट्रेन युअर माइंड टू फॉलो डाएट. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे है ना. किती लोकांना वाटतं हे टायटल ऐकल्यावर असं वाटलं की नाही हे खूप इंटरेस्टिंग आहे, किंवा हे खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा तुम्हाला जे वाटत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल, इम्पॉर्टंट वाटत असेल, तुम्हाला रिलेव्हंट वाटत असेल, तुम्हाला डाएटशी रिलेटेड, तुम्हाला तुम्ही एक्सायटेड असाल या सेशनसाठी, व्हॉट एव्हर युअर फिलिंग्ज आर, प्लीज टाईप इट. मी चॅटबॉक्समध्ये खूप काम लावतो. सो त्यामुळे हा वेबिनार फॉर्मॅट आहे. आवाज नहीं आ रही मेरे मोबाइल में. ओके. सो आपका मोबाइल का कुछ इश्यू है, क्योंकि सबको आवाज आ रही है, नहीं तो अब तक ये चुप नहीं बैठे रहते. ओके, इट इज इम्पोर्टेंट. व्हाट यू फील अबाउट इट? इज इट इम्पोर्टेंट? इज इट इंटरेस्टेड? ओके, आ गई, चलो अच्छा है. इज इट इम्पोर्टेंट? इट इज इंटरेस्टिंग? इज इट रिलेवेंट? व्हाट यू थिंक अबाउट इट? आणि खूप सारे लोक इथून स्टक होतात हं. म्हणजे आमच्याकडे येणारे पण खूप सारे क्लायंट आहेत ना, त्यांना हाच प्रश्न असतो. नाही, फॉलो होत नाही ते. आता हे माइंडला ट्रेनिंग द्यायचं काय प्रकार आहे? असं करता येतं का? म्हणजे जेव्हा आम्ही हा विषय मांडला, तर किंवा आम्ही जेव्हा ठरवलं की असं काही आपल्याला विषय घ्यायचा, तेव्हा खूप साऱ्या लोकांना क्लॅरिटीच नव्हती की असं पण काय असतं. हे ह्याचं ट्रेनिंग देत असतात. येस, कल्पना मॅडम म्हणतात इट इज चॅलेंजिंग. सो आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आजचा अजेंडा पाहूयात प्रेझेंटेशनचा. नंबर वन, वी विल टॉक अबाउट व्हॉट इज डायटिंग. नंबर टू, वी विल टॉक व्हाय शुड वी डाएट. पहिलं तर डायटिंग काय हे समजून घेऊ, मग डाएट का करणं गरजेचं आहे ते समजून घेऊ. व्हाय इट्स हार्ड टू इट हेल्दी फूड. हे का अवघड आहे हेल्दी फूड खाणं, इतकं का बरं अवघड आहे? का हे अशक्य आहे का बरेच लोकांसाठी, किंवा का हे जड जातं बरेच लोकांना? व्हेन वी स्टार्ट डाएट, म्हणजे आपण डाएटची सुरुवात नेमकं कधी करावी. आणि सर्वात महत्वाचं, हाऊ टू ट्रेन युअर माइंड फॉर डाएट. जरी टॉपिक हा असला तरी आपण काही सब टॉपिक्स किंवा ह्या टॉपिकचा विचार मनामध्ये येण्याआधी, किंवा ह्या टॉपिक आधीही हे टॉपिक जे आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्या रिलेटेड आजचं डिस्कशन राहणार आहे. ओके. सो लेट्स मूव फॉरदर अँड वी विल स्पीक ऑन व्हॉट इज डायटिंग. सो हा जो डाएट जो शब्द आला ना, हा ग्रीक शब्दापासून आलेला आहे. डाएटिया, डाएटा असं त्याचं प्रोनाउन्सिएशन, पण मला एवढं जमत नाही. डी डाएटा असं म्हणायला हरकत नाही. विच रिप्रेझेंट्स अ नोशन ऑफ होल वे हेल्दी लाईफस्टाईल इन्क्लुडिंग बोथ मेंटल अँड फिजिकल हेल्थ रादर देन अ नॅरो वेट लॉस रेजिमेन. कारण आपल्यापैकी खूप लोकांना काय वाटतं की डाएट करायचंय म्हणजे काय करायचंय तर मला वजन मॅनेज करायचं. वेट मॅनेजमेंटसाठी लोक डाएट करतात, मेजॉरिटी लोक. त्यांना वाटतं डाएट म्हणजे वजन, वजनाशी संबंधित काहीतरी आहे, त्याला डाएट म्हणतात. ऍक्च्युली ऍक्च्युली हा खूप मोठा गैरसमज आहे की वेट संबंधित विषय म्हणजे डाएट. हा खूप खूप मोठा गैरसमज आहे. वेट मॅनेजमेंट डाएट मधून करण्यात येणारा एक पार्ट आहे. बट डाएट म्हणजे काय? तुमची लाईफस्टाईल हेल्दी करण्यासाठी, तुमचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला डायटिंग करणं गरजेचं आहे. बट डायटिंग म्हणजे असं नका समजू की फक्त हेल्दी फूड खाणे म्हणजे तुम्ही डाएटवर आहात. तुम्ही काहीतरी खातात तर तुम्ही एक प्रकारच्या डाएटवर आहात. आता मी तुम्हाला थोडंसं, बऱ्याच लोकांना खूप सारं एज्युकेशन मी दिलेलं आहे. सो मला सांगा, एखादी व्यक्ती सकाळची दिवसाची सुरुवात ती करते बेकरी प्रोडक्ट्सने. लाईक इज इटिंग टी, बिस्किट्स, किंवा टी सोबत काही बेकरीचे पदार्थ खात असेल. त्यानंतर
दिवसभरामध्ये हा 3-4 वेळा टीचं कन्झम्पशन तर करतच असेल, पण त्याचसोबत तो थोडस फास्ट फूड पण ऑर्डर करत असेल. अम, आता फास्ट फूड मध्ये तुम्हाला माहिती आहे कॉमन कंटेंट किती लोक ओळखतात पाहू. सो मी जे तुम्हाला न्यूट्रिशन शिकवलं त्याप्रमाणे गेस करा बरं, ही व्यक्ती कोणत्या हाय डाएटवर आहे. गेस इट. ज्याच्या आहारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3-4 वेळा चहा येतोय, त्याचबरोबर खूप जास्त कन्झम्पशन जंकच्या प्रकाराचं होतं. सो विच काइंड ऑफ डाएट इज हॅव्हिंग. पहिलं जड जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना. बघा मी तुम्हाला ऑप्शन्स देतो. हे हाय प्रोटीन डाएट आहे का? हे हाय फायबर डाएट आहे का? हे हाय कार्ब्स डाएट आहे का? कोणीतरी शब्द दिला टॉक्सिक डाएट. ओके. हे हाय कार्ब्स डाएट आहे का? हे जास्त हाय प्रोसेस कार्ब डाएट आहे का? ओके, अनहेल्दी डाएट तर आहेच, मला लक्षात आलं. बट व्हॉट आय एम आस्किंग, इज इट हाय, हा, हाय कॅलरी डाएट आहे आणि हाय प्रोसेस कार्ब डाएट आहे, कारण प्रोसेस कार्ब खूप वापरतो तो. अजून जर तुम्ही थोडं ह्याला नॅरो डाऊन केलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्याच्या प्रत्येक आहारामध्ये ग्लुटेन ऍड होतोय, कारण बाहेरचे बरेचसे जंक पदार्थ हे ग्लुटेन शिवाय बनत नाही. तो हा हाय ग्लुटेन डाएट मध्ये, हाय प्रोसेस, हाय कार्ब, हाय ग्लुटेन डाएट वर आहे. सो ज्याला वाटतं की मी डाएट करत नाही, तो पण एका डाएट मध्ये, पण त्याला माहित नाही की तो कोणत्या डाएट. आता मी तुम्हाला एका दुसऱ्या व्यक्तीचं उदाहरण देतो. हा सकाळी खूप जास्त ड्रायफ्रुट्स खातो, नट्स खातो भिजवलेल्या. ठीक आहे. त्यानंतर ह्याचं जे नाश्त्याचं रुटीन आहे, हा नाश्त्याच्या रुटीन मध्ये चांगले ऑप्शन निवडतो. ते ट्रान्स फॅट पण हाय चालले, राईट राईट. सो हा हा जे नाश्त्याच्या रुटीन मध्ये कसं असतं, स्प्राउट्स निवडतो. ठीक आहे. ड्रायफ्रुट्स निवडतो, मग हा स्प्राउट निवडतो, मग हा सॅलड जास्त खातो. अं, त्यानंतर लिफी व्हेजिटेबल्स असतात त्याच्या डाएटमध्ये. हं? त्यानंतर तुम्ही बघाल तर ह्याचं नाईटचं मील मध्ये पण सूप वगैरे असतो. आता हा कोणत्या डाएटवर? सगळे सोर्सेस हा जो वापरतो, हा प्लांटच्या वापरतो. तर हा कुठल्या डाएटवर आहे? खूप ट्रेंडिंग चाललंय ते डाएट. बरं ठीक आहे, हेल्दी आणि अनहेल्दी कॅटेगरायझेशन झालं, पण एक प्रकार आहे, त्याला नाव आहे. त्याला नाव आहे, किती लोक गेस करतात. ओके, कम्प्लीट नाही म्हणता येणार. हाय फायबर म्हणू शकता. मला वाटतं अशी एक प्रश्नपत्रिका तयार केली पाहिजे. इतकी मॅडम लक्षात ठेवा, आपल्याला ना अशा प्रश्नपत्रिका तयार करता येतील लोकांना. इट इज नॉट ओनली प्रोटीन रिच डाएट, नॉट अ बॅलन्स डाएट. आय कॅन्ट से इट अ बॅलन्स डाएट. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व करा तर हा डाएटचा कुठला प्रकार झाला माहिती आहे का? हा अशा डाएटवर आहे ज्याच्यामध्ये हा रॉ फूड जास्त वापरतोय. येस, विगन डाएट, इट इज अ राईट आन्सर. बोले मॅडमनी बरोबर उत्तर दिलंय. हा विगन डाएट वर आहे जास्त करून, कारण ह्याने मी तुम्हाला हिंट दिली होती की हा फक्त प्लांट ॲटम यूज करतोय. सो इट इज वन काइंड ऑफ अ विगन डाएट, राईट, बट ही इज युझिंग रॉ फूड आयटम्स मॅक्झिमम. लक्षात येत आहे? आता मी तुम्हाला पुढचे एक हिंट देतो बघू, किंवा पुढचा प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती लोकांना उत्तर देता येतं त्याचं. म्हणजे ज्यांना कोणाला वाटतं ना की आम्ही डाएटवर नाही, तुम्ही सगळे डाएटवर आहात, झाडून सगळे डाएटवर आहात, असं कोण नाही जे डाएटवर नाही. काय, फक्त तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोणत्या डाएटमध्ये आहात. तुमचं जेव्हा आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर 1-to-1 कन्सल्टेशन करतो आणि आम्ही जेव्हा तुमचं सगळं डाएट लिहून काढतो, तेव्हा आम्हाला लक्षात येतं तुम्ही कोणत्या डाएटवर आहात, आणि आम्हाला गॅरंटीने सांगता येतं की ह्या डाएटवाल्या माणसाला भविष्यात जाऊन कोणते आजार होतील. येस, यू आर व्हॉट यू ईट, म्हणजे ना फ्रॉम हेड टू युअर फीट यू आर व्हॉट यू ईट. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं डाएट वर तुमचं लक्ष असणं. सो यू ऑल आर ऑन अ वन काइंड ऑफ अ डाएट प्रोग्राम. चला मी प्रश्न विचारतो. एक व्यक्ती आहे ज्याची दिवसाची सुरुवात होती, उडीद वडा खात होतो नाश्त्यामध्ये. ठीक आहे. ही ही साऊंड्स दॅट ही इज इटिंग हेल्दी, बट ही इज इटिंग, आय एम नॉट सिटिंग इट, यू हॅव टू गेस व्हॉट काइंड ऑफ डाएट इट इज. उडीद वड्याने सुरुवात होती, किंवा त्याच्या नाश्त्यामध्ये मस्तपैकी चीज पराठा असतो, किंवा छोले भटुरे असतात. ठीक आहे, आयदर उडीद वडा असतो नाही तर छोले भटुरे असतात.
नाहीतर चीज पराठा असतो. याच्या दुपारच्या जेवणामध्ये हे यूज एग ऑमलेट किंवा काजू करी किंवा व्हेज कोफ्ता, व्हेज मराठा. हं? आणि याचं जे रात्रीचं डिनर वगैरे जे असतं त्याच्यामध्ये पण याचं चिकन लॉलीपॉप वगैरे अशा गोष्टी हा खातो. किंवा भजी खाईल, किंवा वडा. ठीक आहे, आता हे कुठलं डाएट साईन होतंय थोडंसं लक्षात घ्या. कॉमन आयटम आहे, थोडं गेस करा हे कुठल्या पद्धतीचं वाटतं डाएट. मला वाटतं हाय प्रोटीन. ओके, वन मोर थिंग यू आर मिसिंग. प्रोटीन पेक्षा जास्त कशामध्ये हाय वाटतंय डाएट? Yes, it is high fat diet. It is not only high protein diet. It is high fat diet. खूप जास्त प्रमाणात फॅट वापरतोय तो. ऑइली आयटमचं कन्झम्पशन जास्त करतोय ही व्यक्ती. तुम्हाला लक्षात यायला थोडस डाएट कसं गेस करायचं. सो तुम्ही सगळेजण डाएटिंगवर आहात, राईट? तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही डाएट, फक्त तुम्हाला काय करायचं, आपल्याला डाएट मध्ये करेक्शन करायचं. सो व्हॉट इज डाएटिंग? सो डायटिंग म्हणजे हे जे आपण चुका करतो या सगळ्या गोष्टीतून आपल्याला प्रॉपर एक प्रोग्राम डिझाईन करावा लागतो, ज्यातून आपण हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो आणि आपल्या मेंटल व फिजिकल दोन्ही हेल्थसाठी हेल्प करणारं डाएट जे आहे, त्याला आपण एक बॅलन्स डाएट म्हणतो. तर हाय शुड बी डाएट? सगळ्यात पहिलं, इंडियन्स 80% पेक्षा जास्त भारतीय लोक प्रोटीन डेफिसिट मध्ये जगत आहेत आज देखील. एवढं अवेअरनेस असताना, इतकं इतकं एज्युकेशन असताना, इतके सगळे फूड आयटम्स असताना देखील वी इंडियन्स लॅक इन प्रोटीन. ठीक आहे. आणि किती? 80% पेक्षा जास्त लोकांचा आम्ही 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 खूप लोकांचा डाएट चार्ट बनवलाय. इव्हन मी देखील शीतल मॅडम देखील बऱ्याचदा आम्ही प्रोटीन डेफिसिट मध्ये राहतो, बऱ्याचदा. एवढंच आहे की आम्ही मॉनिटर करतो, परत जागेवर आणतो. बट बरेचदा आम्हाला देखील हे पॉसिबल होत नाही. सो म्हणून डाएट करायचंय. डाएट का करायचं? कारण डाएट नाही केलं तर तुम्हाला न्यूट्रिशनची डेफिशिएंसी होणार. तुम्हाला अरे ये डाइटिशियन ही लोग नहीं कर पाते. सोचो डाइटिशियन होके हमको चैलेंज आता है, तो आपका तो कुछ बोल ही नहीं सकते. बट वी एबल टू मैनेज इट, वी एबल टू मैनेज इट सम हाउ, वी एबल टू मैनेज इट. बट वी ऑल्सो नॉट एबल टू मैनेज इट ऑन अ डेली बेसिस. वी ट्राय टू मॅनेज इट मेनी ऑफ द डेज. खूप सारे दिवस आम्ही करतो, म्हणून आम्हाला बॅलन्स करता येतं. बट नॅचरली होत नाही, ही प्रॉब्लेम आहे. बिकॉज आपलं फूड कल्चर तसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे, राईट? सो पहिला प्रॉब्लेम काय, का आपण डाएट करायला हवं? कारण आपण सगळे प्रोटीन डेफिसिट मध्ये आहोत. आणि प्रोटीन डेफिसिटमुळे काय होतं? प्रोटीन डेफिसिट झालं तर सगळ्यात पहिले तुमची इम्युनिटी ड्रॉप होते. दुसरं काय होतं? तुम्हाला हेअर फॉलचे इश्यूज चालू होतात, तुमचं स्किनचे इश्यूज चालू होतात, तुमचं मसल ड्रॉप होतं, तुमचं बॉडी पॉस्चर वीक होतं. प्रोटीन जेवढं कमी तुम्ही तेवढं एजिंग फास्ट करता, तुम्ही वयस्क दिसता. त्याचबरोबर तुम्ही कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करायला इश्यू येतात, महिलांमध्ये हेमोग्लोबिन मेंटेन करायला इश्यू होतात. प्रोटीन जितकं जास्त थर्मोजेनिक असेल तेवढं बॉडी फॅट जास्त बर्न करते. सो विचार करा किती सारे इश्यू आहेत. So why should we diet? Number one is we are in a protein deficit. Then why should we diet? Second thing, we are using excess gluten. पूर्वी असं नव्हतं, but now we are using excess gluten. If you are consuming excess gluten, gluten is now in a category of a processed food. खूप प्रोसेस होत आहे. तुम्हाला नाही नाही मी ग्लुटेन नाही खात, ग्लुटेन म्हणजे फक्त मैदा आहे. नाही, गहू पण आहे. आणि गव्हाचा ज्या पद्धतीचा गहू आपल्याला मिळतोय, मागच्या 10 वर्षातले, तसं तर मागच्या 30-40 वर्षातले टोटल ड्रॉप डाऊन बघितलं तर आपण आता जे खात आहोत त्यामध्ये 50% न्यूट्रिशन घसरलेले आहे, 50% न्यूट्रिशन ड्रॉप झालेले आहे. सो फक्त गव्हावर जर तुम्ही बघा, मागच्या वर्षी तर गव्हर्नमेंटने मिलेट इयर डिक्लेअर केलं. वाय? बिकॉज नॉट यू आर नॉट ओनली कन्झ्युम व्हीट. फक्त व्हीटच्या कन्झम्पशनवर जर तुम्ही डिपेंड राहत असाल तर हा प्रॉब्लेम जास्त होणार आहे. आणि आता तेच होतंय. स्पेशली बाहेरचे पदार्थ जेव्हा आपण खातो, प्रोसेस फूड जेव्हा खातो, तर तिथे तर ग्लुटेनचा सर्रास वापर होतो. सो तो मोठा चॅलेंज आहे. तिसरं, इरेग्युलर फ्रुट्स. 15,000 पेक्षा जास्त मी वन टू वन कन्सल्टेशन केलेलं आहेत आतापर्यंत. आणि कन्सल्टेशन मध्ये मला हे लक्षात आलेलं आहे की फ्रुट्स लोक रेग्युलर खात नाहीत. त्याची जी काही कारणं असतील माहित नाही. तर जितकी फ्रुट्स तुम्ही कमी खाणार. सॉरी, पहिलं मी ग्लुटेन बद्दल काही गोष्टी तुम्हाला बोललो. मला आवर्जून सांगायला आवडेल इथे जेवढे पालक उपस्थित आहेत या सगळ्यांना, की मुलांना भाकरी खाण्याची सवय लावा. येस.
ट्राय टू मेक इट. ठीक आहे, शीतल मॅडमनी खूप सारी ग्लुटेन फ्री रेसिपीज बनवल्यात, त्याचा उपयोग घ्या. टीनेजरसाठी खूप साऱ्या रेसिपीज बनवल्यात, त्याचा उपयोग घ्या. कारण की एक आजार वाढत चाललाय, माझ्याकडे खूप केसेस येतात आहेत त्याच्या. आणि त्या दोन्ही आजारांमध्ये मी म्हणेल एक कॉमन फॅक्टर मला जाणवला. आयदर इट मे बी पीसीओडी पीसीओएस. पीसीओडी पीसीओएस मध्ये हा जास्त नाहीये, बट तरी तिथं रिझल्ट आम्ही पाहतोय. And second is autoimmune condition. Autoimmune condition is also happening at a young stage, and PCOD is also happening at a young stage. ठीक आहे. अँड बोथ फॅक्टर्स मध्ये, दोन्ही डिसीजेस मध्ये कॉमन फॅक्टर जो आम्ही आयडेंटिफाय केला, दे आर इटिंग एक्सेस ग्लुटेन. आम्ही काही नाही केलं, आम्ही फक्त मॉनिटर केलं की त्यांचं ग्लुटेन कसं कमी होईल. हळूहळू पहिलं बंद केलं, मग हळूहळू आम्ही वाढवलं. अँड मिरॅक्युलस रिझल्ट. लाईक आमच्याकडे केस आली होती ऑटोइम्युन कंडिशन मध्ये, शी वॉज स्टिरॉइड डिपेंडेंट, बट विथ द पॉवर दॅट वी, म्हणजे आपण ग्लुटेन फक्त टाळलं आणि हा रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला. सो दॅट इज द पॉवर ऑफ प्रॉपर डायटिंग. सो दॅट्स द रिझन वी शुड डायट. इरेग्युलर फ्रुट्स. फ्रुट्स तुम्ही जेवढे कमी खाणार, फ्रुट्सचा मेन रोल काय आहे माहिती का तुम्हाला? फायबर जो मिळायला हवा डेली, 30 ग्रॅम ऑफ फायबर यू ऑल हॅव टू कन्झ्युम. सो तिथे फ्रुट्सचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ठरतं. दुसरं आहे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट जे मिळतात, ज्याला आपण व्हायटमिन्स मिनरल व्हायटमिन्स म्हणतो, हे सगळे व्हिटॅमिन्स जे आहेत ते तुम्हाला फ्रुट्स मधून चांगल्या पद्धतीने मिळतात इफ यू आर इटिंग सीझनल फ्रुट्स. सो जी लोक डाएट करतात ना, त्यांचं फ्रूट इंटेकवर थोडं कॉन्शियसली ते फोकस करतात. सो तो फोकस काय करतो? त्यांना हेल्प करतो अँटीऑक्सिडंट्स बॅलन्स करण्यासाठी. अँटीऑक्सिडंट काय करतात? आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो त्याला कंट्रोल करायला हेल्प करतात. ठीक आहे. अँड एक सिम्पल, खूप सारे लोक इथं ह्याच्यासाठी आलेले आहेत, बरोबर, वेट मॅनेजमेंटसाठी आलेले आहेत, राईट. सो आता हा ग्लास आहे. हा, आता ह्या ग्लास मध्ये हवा आहे. मी ह्या ग्लासला उलटा केला, हवा निघाली का हो? नाही. मी ह्याला फूक मारली, त्यातनं हवा बाहेर पडेल का? नाही. मला ह्या ग्लास मधून एअर बाहेर काढायचे. व्हॉट आय हॅव टू डू? नवीन लोकांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. कौन सा फ्रूट ज्यादा ले सकते, सीजनल ले सकते? नवीन लोकांनी उत्तर द्यावं. येस विनय मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली राईट. वी हॅव टू ऍड वॉटर इन दिस ग्लास. पाणी टाकलं की हवा निघाली. सेम वे तुमच्या बॉडीमध्ये फॅट आहे, राईट. युअर बॉडी इज हॅव्हिंग फॅट. आता काय करायचं आपल्याला? फॅट काढायचंय. पण असं फॅट निघणार नाही, तुम्हाला काहीतरी ऍड करावं लागेल, मग बॉडी स्वतःहून फॅट बर्न करेल. ती प्रोसिजर आहे जे आम्ही कन्सल्टेशन मध्ये किंवा आमच्या हँड होल्डिंग मध्ये आम्ही ते एज्युकेट करतो. सो जेव्हा तुम्ही फ्रुट्स टाकाल ना, इनडायरेक्टली तुम्हाला भूक लिमिटेड असेल, तुम्ही तेवढंच खाणार. बट फ्रुट्स खाल्ल्यामुळे तुम्ही जे अनावश्यक गोष्टी खाणार होता त्या ऑटोमॅटिकली कमी झाल्या. सो ती ताकद आहे तुम्हाला डाएट करताना फॅट मॅनेजमेंटचे. सो त्यांचं चौथी गोष्ट, वी आर कन्झ्युमिंग अनहेल्दी फॅट्स. अँड अनहेल्दी फॅटचं कन्झम्पशन थोडं नाहीये, खूप हाय प्रमाणात आहे. आपण आता जे साधारणतः 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी जे अमेरिकेत घडत होतं, ते सगळं काही आज भारतात घडतं. सो लाईक अमेरिका इज नाव ओव्हरवेट नेशन. एक तर त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यात पण त्यांचं तुम्ही पर्सेंटेज काढा. बट आपली लोकसंख्या जास्त आहे, तरी आपण लकी आहोत की आपण इतके नाही हे झालो. बट जो स्पीड झालाय तो, असं सांगतोय की पुढे खूप वाढणार आहे. बट तिथे थोडंसं एज्युकेशन आहे, ते टेक सप्लिमेंट्स, न्यूट्रिशन, तिथे थोडंसं वर्कआउट वगैरे ह्याच्यावर पण थोडा फोकस केला जातो. थोडंसं ते बऱ्याच गोष्टींवर काम देखील करतात. बट तितकं होत नाही आपल्याकडे. अनहेल्दी फॅट्सचं पर्सेंटेज भयानक वाढलेलं आहे. रॉंग टाईप ऑफ फॅट, मग त्यामध्ये ट्रान्स फॅट मी म्हणलं. ट्रान्स फॅट कशात बनतो? तर कुठल्याही ऑइलमध्ये ट्रान्स फॅट नसतो, बट जेव्हा ते ऑइल डीप फ्रायसाठी यूज केलं जातं तर तिथे ट्रान्स फॅट बनतो. पण काही असे आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट, फ्रोझन फूड असेल, लाईक बेकरी प्रोडक्ट्स असतील, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट प्रेझेंट असतो. सो ह्याचं पर्सेंटेज कन्झम्पशनचं खूप वाढलेलं आहे. सगळ्या गोष्टी खा, दिस ऑल आर फन फूड. बंद करा असं माझं म्हणणं नाही. पर्सेंटेज मॅनेज करणं फार इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आपल्याला डाएट करणं गरजेचं आहे. आणि जी लोक डाएटवर असतात ना, ती लोक प्रोटीन डेफिसिट मध्ये राहत नाही, ती लोक ग्लुटेनवर कंट्रोल करतात, ते फ्रुट्स रेग्युलर घेतात, अनहेल्दी फॅट्सला टाळतात.
पाचवी गोष्ट आहे लॅक ऑफ फायबर. मेनी ऑफ देम आर मिसिंग ऑन फायबर. फायबर मिस होत आहे. दे आर मिसिंग ऑन फायबर. मिस होत आहे म्हणजे काय? पालेभाजी खायची नाही, फ्रुट्स खायचे नाही, सॅलड खायचं नाही. सॅलड बऱ्याचदा सॅलड खाण्याची प्रोसिजर पण चुकीची. येस, दे ईट सॅलड विथ अ मील ऑर मेनी, म्हणजे मील बरोबर घेतात. सो ते पण चुकतं. डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होतात. सो लॅक ऑफ फायबरमुळे काय होतं, सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम, तुम्ही कॉन्स्टिपेट करता. ठीक आहे. दोज हु आर हॅव्हिंग लॅक ऑफ फायबर दे विल कॉन्स्टिपेट. पोट साफ होणार नाही. पोट साफ होणार नाही, तुमचा मल जो आहे, तुमचा स्टूल जो आहे, हा जर का शरीराबाहेर लवकर टाकला जात नाही. दुसरं एक काम करतो फायबर, जे लोक कमी खातात, लिव्हर विल प्रोड्यूस मोर कोलेस्ट्रॉल. सो त्यामुळे काय होतं, ब्लड मध्ये कोलेस्ट्रॉल अजून हाय होऊन जातात. सो लिव्हरचं काम अजून वाढतं, फॅटी लिव्हर होऊन जातं. अगेन मी ते ग्लासचं उदाहरण दिलं होतं की फायबर फ्रुट्स या गोष्टी जास्त गेले की ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी कमी जाणार. बट बिकॉज ऑफ लॅक ऑफ फायबर मेनी ऑफ देम कॉन्स्टिपेट. कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. पोटामध्ये मल तसाच राहतो आणि तो तसाच राहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती नाही की लार्ज इंटेस्टाईन मध्ये वॉटर ऍब्झॉर्प्शनचं काम होतं. हाऊ मेनी ऑफ यू नो इट? किती लोकांना माहिती आहे की आपण जे अन्न खातो, पहिलं ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं, मग तिथून लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये तिथे काय होतं की वॉटर ऍब्झॉर्ब होते. तिथेच ऍक्च्युली तुमचं, म्हणजे बरेच लोक कॉन्स्टिपेट जे करतात ते काय होतं की म्हणजे स्टूल जो आहे तो हार्ड होत जातो. सो ज्यांना पायल्सचे इश्यू होतात तो जास्त कारण काय होतं की स्टूल खूप हार्ड होऊन जातो. पण लोकांना एवढंच समजतं की स्टूल हार्ड होतं, बट दुसरी गोष्ट इथं घडते. whenever that stool is getting more and more harder, whatever water is getting absorbed again and again, काय होतं, वॉटर ऍब्झॉर्प्शन मध्ये तुमचे टॉक्सिन्स पण ऍब्झॉर्ब केले जातात. And the root cause for this is a lack of fiber. So that's the reason we all should focus on diet. Why should we diet? याचं पाचवं कारण. राईट. इथपर्यंत लक्षात येत आहे. पुढे जाऊया, सहावं कारण समजूया. अँड वी दोज हू डोंट डाएट कन्झ्युम मोर प्रोसेस फूड. खूप जास्त प्रोसेस फूड. का बरं? बिकॉज ऑप्शन भरपूर अवेलेबल आहेत प्रोसेस फूडचे. ह्या संपूर्ण जनरेशनचं सर्वात मोठं चॅलेंज जर काय आहे, दॅट टू स्टे अवे फ्रॉम प्रोसेस फूड, टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम प्रोसेस फूड. रोज रोज वाचवावं लागणार आहे स्वतःला, रोज, दररोज. एवढं चॅलेंजिंग आहे. सो किती लोकांना वाटतं की हे 6 पॉवरफुल रिझन. हा, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला सांगतो, इथे Q&A म्हणून ऑप्शन आहे. Q&A तुमच्या सगळ्यांसमोर स्क्रीन मध्ये दिसतो. Q&A इमिजिएटली तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ते Q&A मध्ये टाकून ठेवा. वी विल आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स आफ्टर दिस प्रोग्राम. सो असं नको व्हायला की बाबा मी नोट्स कुठे काढू, लक्षात कुठे ठेवू, किंवा चॅटबॉक्स मध्ये टाकू का नको. जस्ट Q&A म्हणून सेक्शन दिसतो. चॅटबॉक्स वेगळा आहे, Q&A वेगळा आहे. जे काही प्रश्न आहेत, जे कुठले शब्द समजत नसतील, कुठले तुम्हाला उत्सुकता लागली असेल जाणून घ्यायची, सो पुट ऑल दोज क्वेश्चन्स इन Q&A पार्ट. ओके, चलो. सो आता मला इथं तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे. हे 6 जी कारणं सांगितली, ही ऐकल्यानंतर हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट वी ऑल शुड बिकम अ पार्ट ऑफ हेल्दी डाएट, किंवा डाएट तर करावं, एवढं तर तुम्ही मॅनेज करू शकता. ज्यांना ज्यांना वाटतंय की मी डाएट करावं, मी असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडनं डाएट प्लॅन घ्या आणि करा. आम्ही एवढ्या लोकांना सर्व करू पण नाही शकत. आणि तुम्ही येण्याआधी आम्ही पहिले सिलेक्ट करतो तुम्हाला. आम्ही प्रत्येकाला घेत नाही, हे लक्षात घ्या. वी डोंट सिलेक्ट इच अँड एव्हरी पर्सन इन आवर पार्ट. कारण स्पेशली आमच्याकडे बेसिक आम्ही सांगतो की डिटॉक्स डाएट सगळ्यांनी करा. आणि डिटॉक्स डाएट मध्ये काय होतं की सगळ्यात पहिला फायदा काय होतो डिटॉक्स डाएटचा, की ते ग्लुटेन फ्री डाएट असतं. दुसरं ते फायबर रिच डाएट असतं. तिसरं त्याच्यामध्ये फॅट नसतो, प्रोसेस कुठलाही फूड नसतो. प्रोटीन मी डेफिसिट नाही म्हणणार, प्रोटीन रिच नाही म्हणणार, पण प्रोटीन डेफिसिट राहणार नाही इतकी तर काळजी आपण घेतलेली असते. सो किती लोकांना वाटतं की बाबा डाएट आपण केलं पाहिजे? हाऊ मेनी ऑफ यू थिंक की यू शुड डू डाएट फॉर फ्यू पिरियड ऑफ टाइम, यू शुड ऍटलीस्ट लर्न अबाउट डाएट? चॅट बॉक्स मध्ये टाका हाय म्हणून, सो दॅट सविता मॅडम आहेत, ज्योती मॅडम आहेत, थँक्यू. राईट, केलं पाहिजे.
आणि जर करत नसताल तर यू आर प्रिपेरिंग युअर बॉडी फॉर लॉट्स ऑफ मेडिसिन्स. इफ यू आर नॉट फॉलोइंग डाएट यू आर प्रिपेरिंग युअर बॉडी फॉर लॉट्स ऑफ मेडिसिन्स. म्हणजे इतके मेडिसिन्स तुम्हाला खावा लागतील ज्याचा काही हिशोब नसेल. राईट. सो त्यामुळे तुम्हाला हे करणं तर गरजेचं आहे. ओके. सो पुढे जाऊयात आपण. वाय इट्स हार्ड टू इट हेल्दी फूड. हेल्दी फूड खाणे का बरं अवघड आहे? व्हॉट इज द रीजन बिहाइंड इट? अभी पेट में इन्फेक्शन बटा है, वो तो अलग सवाल है. आप उसको Q&A में डाल दीजिए, हम जवाब देंगे इसका. वाय इट्स हार्ड टू इट हेल्दी फूड. का बरं अवघड जातं? सगळं ठरतं माणसाचं. मग काहीतरी होतं आणि गडबड होतं. तर सगळ्यात पहिलं अवेलेबिलिटी अँड ऍक्सेसिबिलिटी. आज आपण ज्या काळात आहोत ना, इझिली सगळीकडे अवेलेबल नाही होत हेल्दी फूड. हा म्हणजे इझिली तुम्ही बाहेर जा, मला हेल्दी काहीतरी खायचंय, तुम्हाला बरेचसे पर्याय सापडतील जे अनहेल्दी आहेत. सो ऍक्सेसिबिलिटी इश्यू आहेत आणि अवेलेबिलिटीचे इश्यू आहेत. थोडंसं वेळ द्यावा लागतं, थोडं रिसर्च करावं लागतं, थोडं ठिकाणं समजून घ्यावं लागतात. हे सगळं अभ्यास करावा लागतं. बट इझिली ऑप्शन काय आहेत? तुम्हाला अनहेल्दी ऑप्शन इझिली अवेलेबल आहे. सो दॅट इज द नंबर वन रिझन की लोक फेल होतात. ठीक आहे. ओके. काही वाटतं बॅड हॅबिट्स, काही वाटतं माइंड टाइम. ठीक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमची उत्तरं पण येणार आहेत. टाइमचा कन्स्ट्रेंट आहे. बऱ्याच लोकांकडे वेळच नाही हेल्दी फूडसाठी. तेव्हा त्यांना काय झालंय, सवयीचं झालंय, अंगवळणी पडलेलं आहे. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा आम्ही ह्याच्यावरच काम केलेलं आहे. हिलिंग ह्युमननी काय केलेलं आहे, अशा रेसिपीज शोधल्यात ज्या टाइम जास्त घेणार नाहीत, ज्या कुकिंगसाठी पण टाइम कमी घेतील आणि मेकिंगसाठी पण टाइम कमी घेतील. बट आता होतं काय, पहिली वेळ करताना ह्या रेसिपी पण तुमचा वेळ घेणार का? इट इज पार्ट ऑफ अ डिस्कम्फर्ट. बट वेन एव्हर यू रिपीट इट, इट विल टेक व्हेरी लेस टाइम. और यू कॅन कम्पेअर विथ युअर अदर डाएट. सो पण टाइमचा इश्यू आहे म्हणून लोक फेल होतात. टेस्टचा प्रॉब्लेम. मेरे को ना वो मैं टेस्ट म्हणजे काही लोकांचे डायलॉग असतात, चवीचं नाही खायचं तर जगायचं कशाला. सो तो एक इश्यू आहे लोकांचा की चवीचं नाही भेटत तर मग नाही चालणार. पुढचा इश्यू काय आहे? सोशल अँड कल्चरल इन्फ्लुएन्सेस. आपल्याकडे इतके फेस्टिवल आहेत, इतके फेस्टिवल आहेत, कंटिन्यू फेस्टिवल्स असतात आपल्याकडे. हे झालं की दुसरं, दुसरं झालं की मग ते आणि आपण खूप सारे सोशल प्रोग्राम्स पण करतो. मग इथे काय होतं की सोशली आपल्याला हे फॉलो करणं जड जातं. त्याचबरोबर मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंगचा भडीमार. म्हणजे मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग अनहेल्दी फूडचं इतक्या प्रमाणात केलं जातं. म्हणजे बिस्किट्सचे ऍड असतील किंवा नूडल्सचे ऍड असतील किंवा सॉसेस असतील किंवा काही रेस्टॉरंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचे ऍड अशा केल्या जातात, असं मार्केटिंग केलं जातं की आपल्याला वाटतं नाही, म्हणजे विसरून जातो आपण ह्या गोष्टींकडे, लक्ष राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती बऱ्याच लोकांना कॉस्टली वाटतं. सो ही सगळी कारणं आहेत. पुरणपोळी खाता येणार नाही. प्रश्न असतील तुम्ही क्वेश्चन आन्सर मध्ये टाका, मी तुम्हाला सगळी उत्तर देतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हार्ड जातं हेल्दी फूड घेणं आणि म्हणून फेल होतो. सो कसं वाटेल तुम्हाला जर का ऍक्सेसिबल आणि अवेलेबल असं तुम्हाला प्रॉपर बनवून दिलं जाईल, शॉपिंग लिस्ट बनवून दिली जाईल, सीजनल सोर्सेस बनवून दिले जातील, वेळेचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल, टेस्टवर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नाही, तुम्ही तुमचे सगळे कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करू शकता, तुम्ही सगळे सोशल गॅदरिंग विथ परमिशन एन्जॉय करू शकता. मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग विसरून जा. मार्केटिंग चेंज होत चाललंय. काय? का चेंज होत चाललंय? आता लोक हेल्दी फूडचं पण मार्केटिंग तितकं स्ट्रॉंग करायला लागले. ठीक आहे. सो मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग, उलट तुम्ही जे हेल्दी फूडचं मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग पाहता, लाईक यू वॉच ऍड ऑफ पीनट बटर, पण आम्ही तुम्हाला होममेड पीनट बटर सांगतो किंवा आम्ही तुम्हाला असे खूप सारे हेल्दी रिलेव्हंट ऑप्शन्स तुम्हाला बाहेरून मार्केटमधून कॉस्टली न आणता घरात तुम्ही कसे काय बनवू शकता हे शिकवतो. सो तुमचे कॉस्टला पण सोल्युशन मिळेल. सो असं असेल तर आता मात्र मला वाटतं डायटिंग इज फन आहे का नाही. डायटिंग वी कॅन एन्जॉय डुईंग दॅट. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू एन्जॉय टाईप ई. हे सगळ्या प्रॉब्लेमवर आम्ही काम केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक.
आणि तुम्ही नाही एन्जॉय केलं ना आत्ता, किंवा तुम्ही नाही चेंज झालात आत्ता, तर तुम्हाला मेडिसिन्स एन्जॉय करावं लागते. कारण आजकाल हॉस्पिटल देखील खूप छान बनलेले आहेत. मस्त, एकदम एअर कंडिशनर, हवा तसा मस्त टीव्ही असतो तिथे बसायला, पोर्टलर कोण, आणि डिस्टर्बन्स पण नसतो, एकदम भारी वाटतं. 5 स्टार हॉटेल सारखे हॉस्पिटल झाले. सो यू कॅन एन्जॉय युअर लाईफ ऑन दॅट बेड ऑल्सो, ऑर यू कॅन एन्जॉय इन युअर होम ऑल्सो. चॉईस इज युअर्स. आफ्टर एक्सप्लेन ऑल दिस, मी सगळं तुम्हाला पटवलं, कन्व्हिन्स केलं. आय वॉन्ट टू शेअर यू सायकोलॉजिकल रिझन वाय डायट गेट्स फेल. हे सगळं असताना देखील का बरं डायट फेल होतात, आम्हाला देखील हा प्रश्न पडतो. आणि आमच्याकडे इतकी लोक डाएट करतात, पण आम्ही म्हणत नाही सगळेच सक्सेस होतात. ठीक आहे, ते फेल होतात त्यांच्या त्यांच्या याच्यामुळे. त्यांना आम्हाला कोणी दोष देत नाही की त्यांचं त्यांचं गिव्हअप करतात. पण ते गिव्हअप करतात तरी आम्हाला प्रश्न पडतो की काय असं करू म्हणजे गिव्हअप नाही करणार, व कशा पद्धतीने समजावू म्हणजे त्यांना लक्षात येईल. यांच्या ह्यांना काय ट्रेनिंग देऊ, किंवा काय एक सिस्टम बनवू की हे सक्सेस होते. राईट. सो या सगळ्या अभ्यासानंतर, सगळ्या रिसर्च नंतर मला एक गोष्ट समजली, आणि मी शॉक झालो ज्या दिवशी मला हे समजलं. ओके. अँड यू विल ऑल्सो गेट शॉक वेन यू नो अबाउट इट. मला फार इंटरेस्टिंग वाटलंय की अरे असं पण असतं. म्हणजे पहिलं तर विश्वास बसला नाही की असं खरंच घडत असेल. पण जेव्हा मी याचा खूप डीप रिसर्च केला, आणि जेव्हा मला याचे सोल्युशन सापडलं, आय वॉज लाईक यूरेका, ये चाहिए था हमें, अभी ये मिला है ना, तो अभी कोई नहीं छोडेगा डाएट. बट तरी काही लोक बंद करतील, तो त्याचा त्याचा लुकआउट आहे. बट आता मेजॉरिटी लोक रिटेन करतील. आणि ते सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. बट ते सगळं सांगण्याआधी मला तुमचं सगळ्यांचं 100% अटेन्शन पाहिजे. आणि मला काही म्हणू नाही शकत, कारण वेबिनार मॉडेल आहे. So मी म्हणू नाही शकत तुम्ही व्हिडिओ ऑन करा. मी म्हणलं तरी तुम्ही लोक करत नाही, म्हणून मी म्हणणंच सोडून दिले. मग त्याऐवजी रादर मी मॉडेलच चेंज केलंय. आता तुम्ही ठरवून पण व्हिडिओ ऑन नाही करू शकत. सो आय वॉन्ट युअर अटेन्शन. सो टाईप ए इन अ चॅट बॉक्स फटाफट. आणि मी नावं घेणार आहे आता, किती लोकांचं अटेन्शन आहे. लेट मी चेक इट. येस. माया सोळंके मॅम, अनिता लोंढे मॅम, विनीता पाटील, हर्षल डिले, भारती मॅम, बनसोडे मॅडम, केतकी मॅडम, गुले मॅडम, रोकडे मॅडम, हजारे मॅडम, श्वेता घाग, कल्पना मॅम, मरियम जी, ज्योती मॅम, सुनीता गायकवाड, स्वप्नाली कोच, ऋतू सावंत, स्मिता जोशी, किरण वर्मा भाभी, यस, विनया मोरे, क्या बात है, श्रद्धा मैम, ललिता जी, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आता अजून काही लोक आहेत त्यांना ए टाईप करायला पण वेळ नाहीये. होशील नाही, गुड गुड. चलो, सो मी तुम्हाला जे सांगणार आहे ते पूर्णपणे समजून घ्या, कारण हे खूप टेक्निकल आहे. म्हणजे जेव्हा मी सेशन डिझाईन करत होतो, आणि मी सेशन डिझाईन करताना शीतल मॅडमशी डिस्कस करतो, शीतल मॅडम पण म्हटल्या हे समजेल का लोकांना. आता आता हे माझं कौशल्य आणि तुम्हाला लोकांचं अटेन्शन, ह्या दोन्हीवर डिपेंड आहे. तुम्ही जर अगदी मन लावून ऐकलं तर तुम्हाला समजेल, आणि तुम्हाला नाही समजलं तरी एंडला आपण Q&A मध्ये क्लिअर करू. पण जर तुम्ही अटेन्शन नाही दिलं तर गॅरंटीड समजणार नाही. राईट. अँड मग तुम्ही फेलच होणार डाएट मध्ये, तुम्हाला नाही, आणि कारण पण समजणार नाही की का फेल होतं. राईट. सो लक्षात घ्या, वेन वी स्टार्ट डाएट, पार्ट ऑफ ब्रेन विच स्टार्ट डाएट इज नॉट अ पार्ट ऑफ ब्रेन विच ऍक्च्युअली डज ईटिंग. हे मला समजलं. अरे म्हणजे काय असतं, म्हणजे माझ्या मेंदूमध्ये एक भाग आहे जो ठरवतो की मला डाएट करायचंय. पण जेव्हा मी खातो, तर माझ्या मेंदूतला दुसरा भाग ऍक्टिव्ह असतो. म्हणजे काय झालं हे, की तर म्हणजे जुडवा भाई की कहाणी लग रही है तो. हा, तसंच आहे. तुम्ही जुडवा मूवी पाहिले असेल, एक सलमान खानचा जुडवा पाहिला नाही का? नाही. एक कसा असतो, आता मला जुने आठवत नाही, किंवा तो सीता गीता पाहिला असेल, बरोबर ना. एक कसा असतो, एक एकदम शांत है ना, संयमी. आणि एक कसा असतो, एक जरा थोडा उद्धट, आगाऊ, मस्तीखोर. सो आपल्या मनामध्येच हे आहेत का दोन पार्ट, आपल्या ब्रेनमध्येच हे दोन पार्ट आहेत. येस, आपल्या ब्रेनमध्येच दोन पार्ट आहेत. एक म्हणतो मला डाएट करायचं, मला हिलिंग ह्युमनचा डाएट प्लॅन जॉईन करायचा.
बरं, हा जर तुम्हाला समजला ना, तुम्ही सगळ्या ठिकाणी काम कराल, सगळ्या ठिकाणी, बिकॉज इट इज अ न्यूरो सायन्स. सो लेट्स गो डीप इन दॅट. सो हा आपला ब्रेन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये हा लिम्बिक पार्ट आहे. ठीक आहे. आणि हा फ्रंटल लोब, ज्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. ठीक आहे. हे दोन पार्ट लक्षात घ्या, लिम्बिक आणि प्री फ्रंटल. सो लिम्बिक असा आतमध्ये आहे, प्री फ्रंटल, हे दोन महत्वाचे पार्ट आहेत. आता गंमत काय आहे दोघांची. प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो लॉजिकल आहे, त्याला रिझन लागतं, त्याला कॅल्क्युलेशन लागतं, तो लॉंग टर्म थिंकिंग करतो, तो लॉजिक बघतो. त्याला कळतं की मी जर का हे एक्स्ट्रा ऑइल वालं काहीतरी खाल्लं तर मला हाय कॅलरी जाणार आहे, माझ्या हार्टसाठी चांगलं नाहीये. त्याला कळतं हे मैद्याचा पदार्थ आहे, आम्हाला कॉन्स्टिपेशन करणार आहे, मी जास्त ग्लुटेन खातो. त्याला कळतं हे कोक आहे, कोल्ड्रिंक आहे, चांगलं नाहीये. त्याला कळतं ही दारू आहे, अल्कोहोल आहे, शरीरासाठी चांगली नाही. तो कॅल्क्युलेशन जेव्हा करतो डाएटवर येण्याचे, तेव्हा त्याला हेही समजतं की आत्ता जर का मी डाएट नाही केलं तर काय होईल, डाएट केलं तर मला पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष काय माझे हेल्थ असेल, काय माझं फिटनेस असेल. लॉंग टर्म प्लॅनिंग वर तो चालतो, तो ठरवतो सगळं मला करायचंय. पण त्याच्याच बरोबर दुसरा जो आहे लिम्बिक सिस्टम म्हणतो आपण त्याला, हा आत्ताचा विचार करतो, ये मनमोजी आहे, स्पॉन्टेनियस विचार करतो, इमिजिएट काय मिळणार विचार करतो, हा इमोशनल विचार करतो. आणि गंमत काय, हे दोन्ही आपल्याच आपल्याच ब्रेन मध्ये आहेत, बाहेर कुठं नाहीये, बाहेर कुठेच शोधायची गरज नाहीये. हा, ह्यांच्यावर काम कसं करायचं, यांना मॅनेज कसं करायचं, यांना ट्रेन कसं करायचं, हे मी तुम्हाला सांगणार. आणि एकदा का तुम्ही हे समजून घेतलं ना, तर हे फक्त तुम्हाला असं वाटतं का फक्त डाएटसाठी हेल्प करेल? ते तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करेल. तुम्हाला परफॉर्मन्स वाढवायचा आहे, हेच सायन्स आहे. तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायचंय, हेच सायन्स आहे. तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचंय, हेच सायन्स आहे. तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे, हेच सायन्स आहे. तुम्हाला रिलेशनशिप मध्ये पण तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, हे प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि लिम्बिक हे समजून घ्या. एव्हरी वेल इट विल हेल्प, स्पेशली फॉर फॉर्मिंग हेल्दी हॅबिट्स, हे काम करणार आहे. राईट. तर मला सांगा, मी थोडं सोपं करून सांगितलं, तर आपण काय करू, याला शब्द देऊ. PFC, प्री फ्रंटल कॉर्टेक्सला आपण शॉर्ट फॉर्म बघू, PFC. PFC, somebody टाईप केअर, कोच विल टाईप केअर PFC, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी सतत सतत प्री फ्रंटल कॉर्टेक्स नाही बोलणार, PFC बोलत. सो PFC काय आहे? PFC एक असा पार्ट आहे जो लॉजिकल आहे, जो रिझन देणार, कॅल्क्युलेशन देणार, लॉंग टर्म विचार करणार. लिम्बिक काय, आत्ताच्या पुरतं मनमोज. ओके. आता तुम्हाला समजून घ्यायचंय याला ट्रेन कसं करायचं. आता गंमत काय होते, तुम्हाला पहिलं काम करावं लागेल, यू शुड अंडरस्टँड युअर हंगर. ठीक आहे. पहिली स्टेप काय, तुम्ही लिहून घ्यायचं, लिहून घ्या. यू शुड अंडरस्टँड युअर हंगर, भूक ओळखायला शिका. आता भूक जेव्हा लागते ना, तर पहिला प्रकार काय असतो भूक लागल्यानंतर, होतं काय की लो एनर्जी लेवल झाल्यात, खरंच भूक लागली, बॉडीला नरिशमेंट पाहिजे, म्हणून तुम्हाला काहीतरी खायचंय. दॅट इज द फर्स्ट मेथड, लो एनर्जी लेवल्स. इथून तुम्ही ओळखू शकता भूक लागली. म्हणजे ही ही भूक कोणाला लागली, मनाला लागली का शरीराला लागली? ही शरीराला लागलेली भूक आहे, लिटरली भूक लागली, खाऊन काही तास झालेले आहेत. काय, आता ते ओळखायचं कसं, पुढे मी तुम्हाला सजेशन्स पण देणार. बट ही रिअल हंगर आहे. काय, खाऊन ठराविक तास झालेले आहेत, ऍक्च्युअल भूक लागलेली आहे. यू हॅव टू रिप्लेनिश युअर बॉडी, दॅट इज वन काइंड ऑफ हंगर. दुसरं काय असतं, इमोशनल. कारण फूड इज कनेक्टेड लाईक अ रिवॉर्ड. तुम्ही स्ट्रेसमध्ये गेला, तुमची झोप व्यवस्थित नाही झाली, तर तुमचे कॉर्टिसॉल वाढणार आहे. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे तुमचे इमोशनल इटिंग पॅटर्न होऊ शकतो. मग तुम्हाला फूड म्हणजे डोपामिन आहे. काही फूड आयटम्स जे आहेत ना, ते डोपामिन सारखा रिवॉर्ड देतात. स्पेशली जेवढे प्रोसेस पदार्थ आहेत, साखरेचे पदार्थ आहेत, शुगर, टी. व्हॉट इज टी? टी इज वन काइंड ऑफ डोपामिन फॉर युअर बॉडी. चहा पिला, तरतरी आली, फ्रेश वाटलं, कनेक्शन करून ठेवलं तुम्ही इमोशन्सचं. काय, पाऊस पडला की अरे मस्त पैकी, काय काही लोकांचं म्हणणं असतं, मी तर आयुष्यात कधी चहा नाही पिला, पण पाऊस पिला तर काय, पाऊस पडला तर काय असतं म्हणणं लोकांचं, मस्त पैकी काय, गरमागरम चहा
आणि काय, भजी. सो ते काय, यू हॅव कनेक्टेड युअर ब्रेन विथ सच काइंड ऑफ थिंग्स. पावसात तुम्ही मस्त मस्त सूप पण पिऊ शकता, ते पण टेस्टी लागेल, किंवा काही वेगळे अजून पदार्थ बनवू शकता वाफाळलेले, ते पण टेस्टी लागतात. बट यू हॅव कनेक्टेड युअर ब्रेन विथ सच काइंड ऑफ थिंग्स वेअर युअर फूड इज लाईक अ रिवॉर्ड फॉर यू. फूड रिवॉर्ड आहे. आणि लहानपणापासून आपल्याला मोठं करताना सर्वांनी आपल्याला रिवॉर्ड म्हणून फूडच दिलेले. लहान मुलांना काय दुसरं रिवॉर्ड देणार सांगा बरं. तू हे काम कर, मी तुला चॉकलेट देतो. तू हे काम कर, मी तुला हे देतो. तू हे कर, मी तुला ते देतो. आपण पण हे करतोच ना. तू ऐक माझं, मी तुला हे घेऊन येतो, ते देतो, अमुक देतो, तमुक देतो. आई पण हेच बनवते, आज काय बनवू, स्पेशल काय, हे ते. सो फूड इज रिवॉर्ड. बट ठीक आहे, पूर्वी काय होतं की प्रोसेस फूड बनवलं जात नव्हतं. आज प्रोसेस फूड खूप इझी झालेले. किंवा आजकाल काय इझिली ठक 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 मोबाईलवरनं पण फूड ऑर्डर केलं जातं. सो अंडरस्टँडिंग हंगर, विच काइंड ऑफ हंगर यू आर फिलिंग. इज इट ड्यू टू लो एनर्जी लेवल्स? Is it your body craving for nutrition, or you are eating emotionally? हे तुम्हाला विचारावं लागेल. ह्याचं सोल्युशन कसं करायचं ते मी तुम्हाला आजच सांगणार आहे. बट हा पहिला प्रॉब्लेम आहे. दॅट्स द रिझन यू हॅव टू ट्रेन युअर माइंड टू फॉलो द डाएट. डाएट का फॉलो करायचं ह्यासाठी. बघा, हे पिरामिड लक्षात घ्या. पिरामिडचा टॉप खूप महत्वाचा आहे. टॉप इज सायकोलॉजी. सायकोलॉजी डिपेंड करते तुमची फिजिओलॉजी कशी आहे. फिजिओलॉजी डिपेंड करतं तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे. सो बॉटम ऑफ पिरामिड इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत फिजिओलॉजी चेंज होणार. फिजिओलॉजी जोपर्यंत चेंज होणार नाही, सायकोलॉजी बदलणार नाही. म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे आसपासचं वातावरण. फिजिओलॉजी म्हणजे आपला आपली हालचाल, आपलं सगळं आपल्याकडे पाहिल्यानंतर आपलं बॉडी पॉस्चर वगैरे, या सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. इव्हन बॉडी बॉडी ओव्हरऑल बॉडी रिलेटेड, अँड सायकोलॉजी इज रिलेटेड टू ब्रेन. सो दिस वे ऑल थिंग्स हॅपन. सो हाऊ टू ट्रेन युअर माइंड टू फॉलो डायट. फर्स्ट नंबर वन थिंग, यू हॅव टू चेंज युअर एन्व्हायरमेंट. वातावरण बदलावं लागेल. आपल्या अवतीभोवती काम करावं लागेल. कसं करू शकता, सगळ्यात पहिले चेक करा whom you are hanging with out. कोणासोबत तुम्ही जास्त वेळ घालवता, कशा पद्धतीचे लोक आहेत. पीपल अराउंड यू, चेक इट दॅट पीपल्स. तुमच्या बरोबर जर का 4-5 असे मस्त पार्टी करणारे, मजा करणारे, कधीच व्यायाम न करणारे, हं? किंवा काही लोकांचा अल्कोहोल वाला कन्झम्पशन वाला ग्रुप असेल, काही लोकांचा स्मोकिंग वाला ग्रुप असेल, काही लोकांचा वेगवेगळे ग्रुप असतील. तुमचा अवतीभोवतीचा ग्रुप तसा आहे. सो हाऊ कॅन यू फॉलो द डाएट. बट तेच जर तुमच्या बरोबरचा ग्रुप ट्रेकला जातोय, जिमला जातोय, योगाला जातोय, गार्डनला जातोय, वॉकला जातोय, युअर एन्व्हायरमेंट विल गेट चेंज. डायटिंग करतोय, तुम्ही एकटेच डाएट नाही करत, तुमच्या फॅमिलीमध्ये पण सगळे हेल्थ कॉन्शियस आहे. हं? कसं असेल एन्व्हायरमेंट, हाऊ विल इट हॅपन. सो फर्स्ट थिंग यू हॅव टू डू, दॅट यू हॅव टू चेंज युअर एन्व्हायरमेंट. सेकंड, तुम्हाला सर घरच्यांना सोडून देऊ का, नाही, घरच्यांना सोडून नका देऊ. बट घरच्यांसोबत तुमची बाकीची जी मंडळी आहेत ती हे करा ना, चेंज करू शकता तुम्ही. राईट. आणि हळूहळू तुम्ही चेंज झालेले पाहून घरचे पण तुमच्यासोबत चेंज होतील. मग तुमचे फ्रेंड्स कसे आहेत, ते कसे आहेत ते पण ठरतं. तर ऑनलाईन ऍप, हे तर तुम्ही इझिली करू शकता. जर का तुमच्या मोबाईलमध्ये फूड ऑर्डर करणारे ऍप्स असतील, सो दिस इज ऑल्सो वन काइंड ऑफ एन्व्हायरमेंट. किती लोक आहेत ज्यांच्या मोबाईलमध्ये अशा फूड ऍप्स होत्या, ज्या त्यांनी डिलीट केल्या किंवा आज डिलीट करणार. दोज हू विल डिलीट टुडे, टाईप टुडे. ज्यांनी ऑलरेडी डिलीट केलेले ते टाईप करतील डन. म्हणजे तुम्ही ऑलरेडी डिलीट केला असेल, माझं ऐकण्याआधी किंवा जे आज करणार ते टुडे टाईप करतील. मी जास्त कन्फ्युजन नाही. ओके, ऑलरेडी डन. म्हणजे ऍप नाही असेल, ऑलरेडी डन केलं. ओके, नो ऍप. वाव, सो लकी. आता तुमच्याकडे नाहीये, घरात चेक करा. वा, अनुजा मॅम ऑल्सो सेइंग डोंट हॅव सच ऍप. आय डोंट हॅव, नेव्हर डाउनलोडेड दिस ऍप्स. नो ऍप, क्या बात है. सो हिलिंग ह्युमनकडे ऑलरेडी एक हेल्दी कम्युनिटी आहे. लक्षात घ्या तुम्ही. आता जे लोक काय टाईप करत नाही त्यांनी त्यांनी समजून घ्या, आपली कम्युनिटीमध्ये असे लोक आहेत जे ऑलरेडी अशा ऍप वापरत नाहीत. आता तुम्ही म्हणताय नो ऍप, तुमच्या मुलांचे चेक करा. हे काम पण तुमचंच आहे.
सो अशा फूड डिलिव्हरी ऍप तुमच्याकडे असतील, तुमच्या घरात असतील, तर काय होणार आहे? एन्व्हायरमेंट विल नेव्हर गेट चेंज. राईट इन्फ्लुएन्सर तुम्ही कोणाला फॉलो करताय सोशल मीडियावर? कुठले इन्फ्लुएन्सर फॉलो करताय जे फिटनेसवर सांगतात, हेल्थवर सांगतात, वर्कआउटवर सांगतात, योगावर सांगतात, माइंडवर सांगतात? असे इन्फ्लुएन्सर फॉलो करताय. राईट एन्व्हायरमेंट. तुम्ही असे इन्फ्लुएन्सर फॉलो करताय जे सगळं मिसगाईड होत आहे, चुकीचं सांगितलं आहे ना. रेस्टोरेंट स्टाइल खाना घर पे बनाओ कुछ ही मिनटों में, अभी आप ऐसा चैनल देखोगे, हाँ, रेस्टोरेंट स्टाइल घर का खाना. रेस्टोरेंट स्टाइल म्हणजे काय असतो? कोणी सांगू शकतं रेस्टोरेंट स्टाईल म्हणजे काय असतं? सांगा बरं, रेस्टोरेंट स्टाईल काय असतं? का बरं एवढं टेस्टी असतं रेस्टोरेंट स्टाईल? अनहेल्दी कुकिंग स्टाईल. जास्त तेल वापरा, जास्त मीठ वापरा, जास्त मसाले वापरा, झालं. बाकी काही करावं नाही लागत. बॉक्स ठेवले गाडीत माझे काही का ठेवले? काढले का बॉक्स बाहेर? लागणार आहे ते. सकाळी जाणार आहे मी. एक मिनिट सगळे. सॉरी सॉरी. हा. सो राईट इन्फ्लुएन्सर आपल्याला फॉलो करावं लागतील. त्याचबरोबर स्नॅक्स. तुमच्या घरात जर का असे अनहेल्दी स्नॅक्स ऑलरेडी असतील, जे तुम्ही बाय करून ठेवले असतील, तर तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये तेच राहतंय ना. सो तुम्ही इझिली कन्झ्युम करा. बट तेच तुम्ही हेल्दी काय ठेवलं असेल तर तुम्ही हेल्दी कन्झ्युम करा. सो चेंजिंग युअर एन्व्हायरमेंट इज द सेकंड स्टेप. सो हाऊ टू ट्रेन युअर माइंड टू फॉलो डाएट? यू हॅव टू चेंज युअर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये हे सगळं आलं. ठीक आहे. एकदम बदलेल असं नाहीये, स्टेप बाय स्टेप बदलेल. तुमचे प्रश्न तुम्ही Q&A मध्ये टाकून ठेवा. फिजिओलॉजी. फिजिओलॉजी, गुड फिजिओलॉजी लीड्स टू गुड डिसिजन. सो चांगलं फिजिओलॉजी मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती का? झोप. ज्या व्यक्तीची झोप शांत होती तो दुसऱ्या दिवशी कसा असतो? सांगा बरं, तुम्ही कमेंट करा बरं, तुम्हाला काय वाटतं? ज्याची झोप चांगली होती तो व्यक्ती कसा असतो दुसऱ्या दिवशी? त्याची फिजिओलॉजी कशी असते सांगा? तो चालतो कसा, तो बोलतो कसा, हं? तो विचार कसे करतो? येस, फ्रेश, एनर्जेटिक, अजून फ्रेश, ऍक्टिव्ह, बरोबर, अजून ताजतवानं, अजून पॉझिटिव्ह, राईट, अजून हॅप्पी, एकदम करेक्ट, हॅप्पी, अजून क्लॅरिटी कशी असते हो त्याची? एन्थुझियास्टिक, हॅप्पी अँड हेल्दी. क्लॅरिटी कशी असते? एकदम क्लॅरिटी क्लिअर असते. ऍक्टिव्ह असतो. डिसिजन मेकिंग कसं असतं? डिसिजन मेकिंग पर करेक्ट असतं. ज्याची झोप होत नाही ना त्याचं डिसिजन मेकिंग. पर अजून एक प्रश्न आहे, प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी कशी असते? हाय असते, हाय. ज्याची झोप होत नाही त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी असते? लो. येस, ही एन्जॉय एव्हरी मोमेंट, राईट. सो मला सांगा, जर का झोप चांगली असेल तर काय होणार आहे? हे सगळे फायदे होणार आहेत. फिजिओलॉजी चेंज होणार आहे. सो गुड फिजिओलॉजी लीड्स टू गुड डिसिजन. जर तुमची झोप चांगली झाली, तुमची फिजिओलॉजी चांगली झाली, फिजिओलॉजी चांगली झाली, तुमचे डिसिजन मेकिंग चांगलं झालं, डिसिजन मेकिंग चांगलं झालं, तुम्हाला रिग्रेट करावं लागेल का? कधी कधी काय होतं बघा, आपण रॉंग डिसिजन घेतो. रॉंग डिसिजनचं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. झोप झाली नसेल, हं? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होतो? ज्याची झोप होत नाही त्याचा दिवस कसं सुरू होतो माहितीये ना? घाई गडबडीत. एक 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 असं वाक्य आहे, ते त्याच्या जिभेवर सारखं येतं. आज उशीर झालाय, चला लवकर लवकर करा, आज उशीर झालाय. घाई करा, आज लवकर उशीर, आज उशीर झालाय, आज उशीर झालाय. आता इथून पुढे मी तुम्हाला सांगतो, उशीर झाला असेल ना जरी, तरी म्हणू नका सारखं उशीर. तुम्ही माइंडला ना अजून ओव्हर स्ट्रेस करता. जेन्युइनली उशीर झाला असेल ना, क्वचितच बोला. काही लोकांना ना तर रोजची सवय झाली, उशीर झाला, मुलांना उठवताना पण, हे उठ लवकर, उशीर झाला. त्याच्या डोक्यातच टाकले तुम्ही सकाळ सकाळ उशीर झाला. सो उशीर झाला म्हणजे काय करणार? घाई करणार, मग गडबड करणार, मग चुका होणार.
मग काहीतरी आदळणार, आपटणार. मग दिवसाची सुरुवात कशी चिडचिड. मग नंतर नंतर निवांत शांत बसलं की अरे मला चिडायचं नव्हतं, मला ओरडायचं नव्हतं. बट हे कशामुळे होतंय? फक्त झोप नाही घेतली म्हणून डिसिजन चुकली. लक्षात घ्या. बॅड फिजिओलॉजी लीड्स टू बॅड डिसिजन. आणि झोप आहे ना, झोप, संपूर्ण जग मागे लागले तुमची झोप चोरण्यासाठी, हे लक्षात घ्या. संपूर्ण जग, अख्ख्या जगातले सगळे लोक पैसे कमवणार आहेत जेवढे तुम्ही जागाल त्याच्यावर. हा, बिलीव्ह इट. तुम्ही जेवढे जागाल ना तेवढे बाकीच्यांना पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही ठरवायचं. फिजिओलॉजी डेव्हलप करायची असेल तर झोपेला किती महत्व द्यायचं. पुढचं काय आहे? सनलाईट. सनलाईट मध्ये काय आहे? सिरोटॉनिन आहे. सिरोटॉनिन आहे, सोबत अजून एक गोष्ट आहे. सेरोटोनिन काय करतं? हॅपी हॉर्मोन्सवर काम करतं. माझं एक सेशन आहे त्याच्यावर. आय विल आस्क शीतल टू शेअर दॅट लिंक, सो दॅट तुम्ही ते आमचं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि ते सेशन नक्की, जोपर्यंत ते अनलिस्टेड होत नाही तोपर्यंत बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर काही तासात आमचे सेशन हे राहत नाहीत, हे आम्ही हे करून टाकतो. ठराविक सेशन आम्ही ठेवलेत फक्त. सो सनलाईट मध्ये सगळ्यात पहिलं ताकद काय? सेरोटोनिन वाढणार आहे, मूड चांगला राहणार आहे, फ्रेश वाटणार आहे. सो अगेन फिजिओलॉजी चेंज होणार आहे. बट अजून एक गोष्ट आहे जी सकाळच्या फक्त सनलाईट मध्ये मिळते, आणि ती म्हणजे व्हायटामिन डी. व्हायटामिन डी विल हेल्प टू ऍब्झॉर्ब मोर कॅल्शियम इन युअर ब्लड. त्याच्यामुळे काय होणार आहे? बोन डेन्सिटी चांगली राहणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे फिजिओलॉजी चांगली करण्यासाठी, ती म्हणजे वर्कआउट करा. जे करायचं ते करा. जिम करा, योगा करा, झुंबा करा, वॉट एव्हर यू लाईक टू डू, डू इट. बरेच लोक म्हणतात सर, बहुत बहुत उम्मीद लेके आए थे हम इस प्रोग्राम में, हमें नहीं लगा आप हमें निराश करोगे। मैंने लगा, हमें लगा आप ऐसा डाइट दोगे जिसमें एक्सरसाइज करने की जरूरत ही नहीं। आपने भी बोला एक्सरसाइज करो, तो एक्सरसाइज से तो वैसे भी कम होने वाला है। असं जर तुम्हाला वाटत असेल की फक्त एक्सरसाइजने कमी होईल, तर मग जाऊन भेटा त्या लोकांना, जी लोक रोज 5-5 किलोमीटर चालतात, खूप सारे ट्रेक करतात, खूप वर्कआउट करतात, तरी बारीक होत नाही. एक्सरसाइज कॉन्ट्रीब्यूट 20%, 70-80% तुमचं डाएट कॉन्ट्रीब्यूट. सो डाएट तर लागणार. पण एक्सरसाइजमुळे काय होतं माहितीये का? तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, तुम्ही मसलचं फायबर ब्रेक करता. मसल रिस्टोर होण्यासाठी तुम्ही प्रोटीन जे घेता त्यातनं मसल रिस्टोर होतं बॉडीमध्ये. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट घडते बॉडीमध्ये, ते म्हणजे काय? की जेव्हा तुमचं मसल रिफॉर्म होतं, तर बॉडी ब्रेनला मेसेज देतं की आता मसल बर्न नको करू, मसल वेस्ट नको करू, तू काय यूज कर? फॅट यूज कर. तर फॅट लॉस इझिली होतो. जे लोक वर्कआउट करत फॅट लॉस करतात, जी लोक शॉर्टकट शोधतात आहे ना, की मी वर्कआउट नाही करणार, डाएट करेल, दे आर लुझिंग मसल, बिकॉज दे आर नॉट गिव्हिंग एनी काइंड ऑफ मेसेज टू दॅट बॉडी दॅट मसल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो, आणि जे लोक फक्त वॉक करतात, वॉक इज नॉट एन एक्सरसाइज. वॉक इज वन काइंड ऑफ एन ऍक्टिव्हिटी, इट इज कार्डिओ ऍक्टिव्हिटी. आणि ज्या गोष्टीची सवय बनते ना, ती व्यायाम राहत नाही. स्वतः डिसिजन तुमचा आहे. ठीक आहे. सो फिजिओलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्थ, इट इज सायकोलॉजी. ना सायकोलॉजी मीन्स ट्रेनिंग प्री पीएफसी. पीएफसी ला ट्रेन करायचंय तर सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला डिसाईड करावं लागेल वन डे ऍडव्हान्स मध्ये तुमचं उद्याचं मील काय असेल. सो हा पहिला विषय. काळजी करू नका, जे हिलिंग ह्युमन सोबत आहे त्यांचं शीतल मॅडम आठवडा आधी सगळं सांगून देतो. दुसरं काय? व्हेन यू आर गोइंग टू इट, कोणत्या वेळेत काय खायचंय हे तुम्हाला आधी ठरवावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुमच्या समोर फूड येणार आहे, तुम्हाला 15 मिनिटाचा ब्रेक द्यायचा आहे. कधी कधी अचानक पण येणार, इमिजिएटली हा नाही म्हणायचं. कधीच इम्पल्स इटिंग करू नका. इमिजिएट आता वाटलं 15 मिनिटं ठीक आहे म्हणायचं, थोडं थांब. 15 मिनिटानंतर तुम्ही प्रॉपर विचार करा. मग तुम्हाला असं वाटतंय की नाही, हे मला खायचंय. मग ते वडापाव असेल, मिसळपाव असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, एन्जॉय इट. ताव मला त्याच्यावर, पण 15 मिनिटाचं ब्रेक दिल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय तर खा. मला आता कालचाच काही किस्सा आहे. मला मला आमचा एक ग्रुप होता, आम्ही चाललो होतो. मी म्हणलं चला तुम्हाला एक मस्त ठिकाणी वडापाव खाऊ. त्यांना वेळ नव्हता, मग कॅन्सल केलं प्लॅन. दॅट वॉज माय इम्पल्स डिसिजन. बट असं इम्पल्स त्यांच्यासाठी केलं होतं, बट आय प्लॅन्ड इट अर्लियर.
पण ऐन वेळी ते म्हणले की नाही सर उशीर होणार, मग कॅन्सल. मी म्हणलं माझंही कॅन्सल. सो इट वॉज अकॉर्डिंग टू प्लॅन. बट झालं नाही प्लॅन. बट प्लॅन करून तुम्ही करताय, कधीतरी करताय, तर तुमची माइंड प्रिपेअर आहे ह्याच्याकडे त्याच्यासाठी. लाईक मला मिसळ फार आवडते, आणि माझं ठरलेलं आहे की मी 2-3 महिन्यातून एकदा मस्तपैकी मिसळ खातो. बट मी प्लॅन करतो आणि खातो. सो तसं तुम्ही करताय काय प्रॉब्लेम. आणि मला कुठलं, माझं म्हणजे ब्लड रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, माझे सगळे न्यूट्रिएंट सगळे चांगले आहेत. सो आय चेक इच अँड एव्हरीथिंग, आणि मग मी एन्जॉय करतो. बट तुम्हाला तुमचे गोल्स पर्सनल वेगळे असतील, तर त्यानुसार तुम्हाला चेंज करावं लागतील काही गोष्टी. पण मी माझं एक्झाम्पल का दिलं, की यू शुड प्लॅन. पण माझ्याकडनं पण चुका कधी होतात, when it is spontaneous, when I am not, I haven't planned for next day what I am going to eat. सो त्यावेळेस माझ्याकडनंही चुका होतात. सो हे आहे चौथी गोष्ट ज्याच्यावर तुम्ही काम करायला हवं. पाचवी गोष्ट जी आहे, सगळं शिकलात आज, बट टेक वन स्टेप ॲट अ टाइम. एकच पाऊल असलं. लाईक पहिलं काय करा, तुम्हाला वाटतं पहिल्या आठवड्यात तर तुम्ही जंक कमी करा. सेकंड वीक मध्ये काय करा, काय फूड ऍप्स असतील करून टाका, डिलीट. असं एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्हाला जिथे जे काम करायचं, लाईक मला आता वर्कआउटवर काम करायचं आहे, योगा जॉईन करायचं आहे मला, ट्रेकिंगचा ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, वन स्टेप ॲट अ टाइम. खूप साऱ्या गोष्टी करत गेला तर नेहमी कन्फ्युज राहाल, काहीच होणार नाही एंड ऑफ द डे. बघा लक्षात घ्या, तुमचं जे माइंड आहे लिम्बिक, ते एका लहान बाळासारखं आहे आणि रडक्या बाळासारखे आहे. गोंडस रडकं बाळ. रडकं बाळ कसं जिद्द करतं सांगा बरं, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, तसं ते करणारा, मला ना हे खायचंय, मला नको ते, मला ते नको जे डाएट मध्ये दिलं, मला हे खायचंय, ते करणार. ते कोण करणार? तुमचं लिंबिक करणार. पीएफसी ने डाएट प्लॅन विकत घेताना पीएफसी असतं. जेव्हा तुम्ही डाएट प्लॅन विकत घेता, इलिंग मध्ये येता, पैसे भरता, पीएफसी पैसे भरतो. तो लॉंग टर्म विचार करतोय, तो लॉजिकल विचार करतोय, त्याला सगळे आमचे मुद्दे पटतात. बट हे रडकं बाळ आहे आतमध्ये प्रत्येकाच्या. तो शोधा हा का, का गडबड करतो. झोप नसेल ना, हा गडबड करणार. लिहून घ्या. सफिशियंट स्लीप नाहीये, बाळ रडणार. त्याचे ट्रिगर्स ओळखा, आयडेंटिफाय ट्रिगर्स. कधी कधी हा गडबड करतो, शोधा. आणि तिसरी गोष्ट, सपोर्ट माग. तुमच्यापैकी अजून खूप लोक असतील ज्यांचे बाळ रडत असेल, सपोर्ट मागा. अकाउंटेबिलिटी पार्टनर निवडा. हिलिंग ह्युमन सोबत तुम्ही थोडे दिवस राहा, तुम्हाला हळूहळू त्या पीएफसी ला ट्रेन करता येईल. आणि एन्व्हायरमेंट पण चेंज होईल, मल्टिपल बेनिफिट आहेत. सो गेट इन टच विथ अस. नाव वी विल मूव टू Q&A. ओके. सो होप तुम्हाला हे सेशन मध्ये व्हॅल्यू मिळाली असेल. मला फक्त तुमच्याकडून एक चांगला फीडबॅक हवा आहे, बिकॉज खूप मेहनत लागते असं सेशन डिझाईन करायला. टॉपिक सर्च करा, प्रेझेंटेशन्स बनवा, प्रमोशन करा, राईट. आणि जसं की तुम्ही सगळे बॉडी रिसेट वर्कशॉपला होतात म्हणून हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळाला आहे. बट आय वॉन्ट युअर फीडबॅक्स ऑन 3 days बॉडी रिसेट वर्कशॉपचे पण अजून तुम्ही फीडबॅक दिलेले नाहीत. इतने भी जालिम मत बनो, हाँ? इतना भी हम पे अन्याय मत करो, और अच्छा लगा तो फीडबॅक दो. नाहीतर मग तो फीडबॅक द्या की आम्ही कुठे इम्प्रूव्ह करायला हवं. आय नो यू ऑल आर बिझी, पण तुमचे 2-3 मिनिटं कदाचित एखाद्या व्यक्तीला आयुष्यात निर्णय घ्यायला मदत करतील की त्यांनी हिलिंग ह्युमन जॉईन करायचं का नाही करायचं. मग हिलिंग ह्युमन आहे ना, कुठेही जाऊन लोकांना चुकीच्या पद्धतीने गाईड करत नाही. एवढं तर तुमचं आमच्यावर ट्रस्ट नक्कीच असेल. हाऊ मेनी ऑफ युअर ट्रस्ट अस, टाईप ट्रस्ट. किती लोक आमच्यावर विश्वास ठेवतात, टाईप ट्रस्ट. लेट अस चेक आवर ट्रस्ट रेट. ओके, विनिता पाटील केतकी मॅडम. येस, थँक्यू श्रुतिका मॅडम. थँक्यू गुले मॅडम, हर्षल मॅडम, माया सोलंके, भारती मॅडम, सुनते. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच, थँक्यू. सो मग आता काय करा माहिती का, तुमचे फीडबॅक्स द्या सेशन बद्दलचे, 3 डे बॉडी रिसेट वर्कशॉप बद्दलचे. आता थोड्या वेळापूर्वी ज्योती मॅडमने खूप चांगला फीडबॅक दिलाय. शीतल मॅडमने मला सांगितलं. ज्योती मॅडम, कॅन यू शेअर विथ ऑल ऑफ अस जो तुमचा जो फीडबॅक तुम्ही शीतल मॅडमला सांगितलं, जो काय तुमचा इश्यू होता. येस, आय हॅव. येस सर. मला एक तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा आहे तर आय कॅन प्रमोट यू एज अ पॅनलिस्ट. कॅन यू ऑन व्हिडिओ? येस सर. जस्ट अ सेकंड. सो जॉईन एज अ पॅनलिस्ट. ओके सर. सो तुम्ही व्हिडिओ ऑन केला तर दिसेल आम्हाला. नाउ यू कॅन ऑन युअर व्हिडिओ.
व्हिडिओचं ऑप्शन ओपन झालंय तुमच्यासाठी ना. सो वेळ काढून तुम्ही फक्त तुमचे फीडबॅक्स अजून बरेच म्हणजे मला वाटते आलेच नाहीत 3 डे बॉडी रिसेट वर्कशॉप नंतर. अच्छा. अनम्यूट झालं सर, आवाज येतोय? आवाज येतोय पण व्हिडिओ नाही दिसत आहे तुमचा. हा, व्हिडिओ नाही येत आहे. होस्ट हॅज नॉट डिसेबल असं येतं. होस्ट हॅज डिसेबल्ड. ओके, जस्ट अ सेकंड, आय विल चेक इट. गिव्ह मी 1 सेकंड. व्हिडिओ सेटिंग. सर तुम्ही मला ग्रुप मेंबर मध्ये टाकलं असेल ना, त्यामुळे असेल कदाचित. नाही, तसं नाही, तसं नाही. ते इथे आता ट्राय करा मॅडम. तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकताय का? आता ट्राय करा. हा, झाला सर. हा. हो येस. हो. हो, मला म्हणजे हा, मी तुमचं आता प्रॉब्लेम पण सांगा काय होता आणि काय रिझल्ट आला तुम्हाला 5 दिवसाच्या डिटॉक्स मध्ये, तोही सांगा. अ, मला म्हणजे आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे आणि मी चालण्याचा मला खूप त्रास होतो. हम्म, हम्म, गुडघे दुखतात हम्म, आणि त्याचबरोबर म्हणजे वजन पण माझं जास्त आहे. ओबेसिटी आहे. त्यामुळे मला थकवा पण जाणवतो. बरं. आता मी डिटॉक्स डाएट चालू केले. तर आज माझा 4था दिवस आहे डिटॉक्स डाएटचा. ओके. आज सकाळी मी एक्सरसाइज करण्यासाठी गेली. अर्धा तास वॉक केला आणि त्यानंतर म्हणजे अर्धा तास मला नेहमी असं 20 मिनिटं झाले की प्रत्येक वेळी काय व्हायचं, परत गुडघे दुखायला सुरुवात आणि म्हणजे खूप थकवा यायचा आणि पुढे आता असं वाटायचं 20 मिनिटं बस झालं आणि हम्म, मग मी थांबून जायची. तर हम्म, आज मी अर्धा तास वॉक केला. तरी म्हणजे माझा दुखवा तेवढा जाणवला नाही मला आणि नंतर पण मला असं एनर्जेटिक वाटत होतं. मग त्यानंतर परत मी अर्धा तास एक्सरसाइज केली. हम्म. तर म्हणजे असा 1 तास निघून गेला मला. 1 तास 10 मिनिटं झाली. तरी वाव. मला कळलंच नाही की मी ऍक्टिव्ह आहे एवढी. नंतर मला जाणवलं हा फरक मला आज का जाणवतोय? तर नंतर मला असं लक्षात आलं की अरे मी डिटॉक्स डाएट वर आहे आता आणि माझा 4था दिवस आहे. त्यामुळे मला असं कदाचित खूप एनर्जेटिक वाटतंय. वाव. तर आणि मला खूप असं वाटत होतं की मॅडमला सांगावं म्हणून आज सांगायचंय. मला वाटलं आज दुपारी लेक्चर असणार तर तेव्हा सांगेन म्हणून. तर मला आज हे शेअरच करायचं होतं की मला तर ह्या 3च दिवसात एवढा आणि फरक तुम्हाला जाणवला. काहीतरी सनलाईटचा इश्यू होता, त्याच्याबद्दल काय? हा, सनलाईटचा इश्यू मला ॲलर्जी आहे हम्म, हम्म, आणि सनलाईट ॲलर्जी हा पण एक ऑटोइम्युन डिसीजच आहे. हम्म, आणि थोडंसं पण उन्हात गेलं की इचिंग सुरू होतं आणि हातावर हे यायला म्हणजे पुरळ यायला सुरू होते. बर. तर आज मला तसं इचिंग पण जाणवलं नाहीये. दॅट्स अमेझिंग. हो, हो. हो सर. तर मला वाटतं म्हणून तरी म्हणजे माझा अजून ट्रस्ट वाढलाय सर तुमच्यावर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बघा, आमच्यावर ट्रस्ट नका करू. इट इज सायन्स. आम्ही काही नाही करते. वी आर जस्ट म्हणतात ना, वी आर ओनली गिव्हिंग सायन्स इन युअर हँड. रिअल ऑथेंटिक सायन्स, ज्यामुळे तुमचे भविष्यातले हजारो रुपये नाही लाखो रुपये वाचतील, खूप सारा वेळ वाचेल अँड यू कॅन एन्जॉय युअर लाईफ ॲट फुलेस्ट. जसं तुम्हाला जगायचंय ना, तुम्ही पूर्ण आनंदाने तुमचं आयुष्य जगू शकता. हेच तर आमचं सगळं हिलिंग ह्युमनचं मिशन आहे. थँक्यू. हो आणि तुम्ही सायंटिफिक सांगताय म्हणूनच पटतंय सर. येस, येस. करेक्ट आहे सर. मग थँक्यू. मला तर अमेझिंग म्हणजे म्हणजे हे हा 4 दिवसात असं आहे. व्हॉट विल 4 हॅपन दिवसच असं आफ्टर, आहे. म्हणजे तुमचं एक 3 मंथ 6 मंथ जेव्हा तुम्ही हिलिंग ह्युमन सोबत राहाल, छान वाटेल. आणि मला वाटतं तुम्ही थोडं तुमचं प्रोफेशनही सांगावं. हा, मी सिस्टर ट्युटर आहे. नर्सिंग कॉलेजवर काम करते आणि शिकवता ते तुम्ही हे सगळं. म्हणजे सो नक्कीच हा फायदा आमच्या पेशंटला पण आम्ही करू.
येस. स्टुडंटना पण करू आणि तुमच्या थ्रू म्हणजे आम्ही पण सोशल वर्क करू अजून. नक्कीच, नक्कीच. खूप छान होईल, कारण आम्ही आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू नाही शकणार. तुमच्यासारखे हो, हात आम्हाला पाहिजेत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. थँक्यू फॉर बिंग विथ अस. थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स अँड हो. कीप इट सर. अप, म्हणजे तुम्ही जे करताय ते. आणि नक्कीच तुम्हाला जे काय हवं आहे, म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर जो तुम्हाला फिटनेस हवा आहे, जो प्रॉपर तुम्हाला शेप हवा आहे, अँड जे तुम्हाला आम्ही सांगतो की यू कॅन स्टे 1 year विथ हिलिंग ह्युमन, यू विल लुक 10 year यंगर. आणि आतून यंग वाटेल तुम्हाला. ते नक्कीच येस, त्याची येस. सुरुवात झालेली आहे. कुडोज फॉर युअर हो, अचिव्हमेंट. सुरुवात थँक्यू, झालेली आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. येस. सो नेक्स्ट अजून कोण असेल इथं तर बोलू शकता तुम्ही, तोपर्यंत मी प्रश्नांचे. इज वॉक एक्सरसाइज? नो, इट इज एन अँड वन काइंड ऑफ अन ऍक्टिव्हिटी. इट इज नॉट, म्हणजे एक्सरसाइजची डेफिनेशन सांगतो. एक्सरसाइज म्हणजे एनी चॅलेंज टू युअर बॉडी इज कॉल्ड अन एक्सरसाइज. सो जिथे चॅलेंज संपून जातं ते एक्सरसाइज राहत नाही. सो त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर वॉक मध्ये ते राहत नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. सो त्या रिझनने मी वॉकला तेवढं प्रेफरन्स देत नाही. वॉक करा तुम्ही, मी पण वॉकला जातो. बट काही नाही भेटलं म्हणून वॉक करा, कधीतरी वॉक करा. ट्रेक त्या म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये, म्हणजे वॉक करताय त्यामुळे वेट उचलून वॉक करताय तुम्ही. नाव दॅट इज वन काइंड ऑफ अन चॅलेंज टू युअर बॉडी. सो तुम्ही स्टेअर्स अप डाऊन करताय, इन्क्लाइन मोडवर करताय. सो दॅट इज वन काइंड ऑफ चॅलेंज टू युअर बॉडी. ठीक आहे. जस्ट आन्सर लाईक ओके. हा, पुढचं आहे, पाईल्स मध्ये फायबर किती घ्यावे? डिपेंड करतं. फार फायबर पण चालत नाही पाईल्स मध्ये. बट फायबर नाही घेत म्हणून पाईल्स झालाय हे लक्षात घ्या. पण नंतर त्याला मात्र थोडंसं आपल्याला इतर गोष्टी कराव्या लागतात. ताक द्या, थोडं घी वाढवा त्याच्या ह्याच्यामध्ये, फ्रुट्स द्या. अशा गोष्टींवर तुम्हाला काम करावं लागेल. पुढचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. कारण हा Q&A साठी इन्फॉर्मेशन नाईट आपल्या मोठ्या असतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचा चान्स मिळत नाही, लक्षात घ्या. हिअर इज द राईट प्लॅटफॉर्म, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. हा, पुढे तुम्ही प्रश्न विचारताय त्यापूर्वी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची. 21 डेजचा डाएट अँड न्यूट्रिशन प्रोग्राम आपण रेडी करत आहोत. त्याचं लवकरच नाव आणि पोस्टर फायनल होईल, ते तुम्हाला रिलीज होईल. तुमच्यापैकी जे कोण इंटरेस्टेड आहेत लवकर कम्युनिकेट करा. यू हॅव टू पे 999 एज अ टोकन अमाऊंट. 999 रुपये भरायचे. टोटल हा प्रोग्राम जो लॉन्च होईल. डू हॅव डिटॉक्स डाएट बुक? डिटॉक्स डाएटचं तुम्हाला लिंक घ्या शीतल मॅडम कडनं. शीतल मॅडम प्लीज शेअर डिटॉक्स डाएट लिंक, सो दॅट तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता व्हॉट यू गेट इन डिटॉक्स डाएट. हा, सो 999 तुम्ही टोकन अमाऊंट पे करू शकता, सो दॅट तुम्हाला हा प्रोग्राम ऑफरमध्ये मिळेल. आणि एक ऑफर आत्ता चालू आहे आपल्याकडे. ही ऑफर आहे 21 तारखेपर्यंत आहे. ठीक आहे. सो पुढच्या 3 दिवसासाठी ऑफर चालेल. जो कोण आपला 21 डेजचा प्रोग्राम बाय करेल, दे विल गेट डिटॉक्स डाएट ॲट ॲब्सोल्युटली फ्री. म्हणजे 1500 रुपयाचा प्रोग्राम जो आहे आपला डिटॉक्स डाएट, हा तुम्हाला न्यूट्रिशन कोर्स जो आहे आपला 3999चा, त्याच्यावर ॲब्सोल्युटली फ्री भेटेल. सो ज्यांना कोणाला बुक करायचंय, गो फॉर इट. 3999चा प्रोग्राम आहे. अँड यू हॅव टू जस्ट नाव तुम्ही, हा, जर डिटॉक्स पाणी ते दोन्ही पाहिजे त्यांनी यू हॅव टू पे 50% अमाऊंट तरी तुम्हाला पे करावं लागेल. बट बाकीची अमाऊंट तुम्ही कोर्स चालू झाल्यावर पे करू शकता. ह्या कोर्सची ताकद काय आहे तुम्हाला मी सांगतो. ह्या कोर्स मधून लोकांनी स्वतःचं डाएट स्वतः डिझाईन करायला शिकलेले आहे. आणि इतके सारे गैरसमज, म्हणजे ह्या कोर्समध्ये एक टॉपिक आहे हेल्दी शॉपिंग. ह्या एका टॉपिकने ह्यांचे पूर्ण पैसे वसूल केले. प्रोग्रामचे पैसे वसूल सोडा, लाखो रुपये. बघा, हेल्थ वर केलेले इन्व्हेस्टमेंट हे कधीच वाया जात नाही. ठीक आहे. ते मल्टिपल रिटर्न्स देते, मल्टिपल. आम्ही आज 1-1 लाखाचे प्रोग्राम एनरोल करतो, 1-1 लाखाचे. आपल्याकडे प्रिया आजारे मॅडम आहेत. हाऊ मेनी ऑफ युअर हिअर आर न्यूट्रिशन कोर्स स्टुडंट? प्लीज टाईप. लाईक प्रिया आजारे इज न्यूट्रिशन कोर्स स्टुडंट. त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं वजन कमी केलेलं स्वतः शिकून. स्वतःचं पण केलेलं आहे, मिस्टरांचं पण केलेलं. हर्षाली मॅडम आज चांगला बिझनेस उभा केला त्यांचा.
न्यूट्रिशन कोर्स शिकून. बनसोड मॅडम करतात न्यूट्रिशन कोर्स शिकून उपयोग. प्रमिला जाधव मॅडमनी तर पुस्तक लिहिलेलं आहे रिव्हर्स एजिंगवर. गुले मॅडमनी योगा क्लासमध्ये ग्रोथ केलेली आहे. किरण वर्मा भाभी भी है हमारे साथ. न्यूट्रिशन केतकी मॅडम आज आमच्या टीमचा पार्ट आहेत. प्रिया मॅडम टीमचा पार्ट आहेत. प्रमिला मॅडम टीमचा पार्ट आहेत. टीमचा पार्ट आता नाही आहेत, बट त्या आमच्या टीमचा पार्ट लवकरच बनतील आफ्टर दॅट रिटायरमेंट. येस. कोर्स खतरनाक कोर्स आहे तो. कोणीही त्याचा चान्स सोडू नका. एक कॉम्बिनेशन ऑफर आहे आता, कॉम्बो ऑफर आहे. इट इज ओनली फॉर 3 days. 21 days प्रोग्राम आणि हे तुम्हाला मिळेल. किंवा तुम्ही आता तो प्रोग्राम प्री बुकिंग करू शकता. त्या प्रोग्राम मध्ये भरपूर काही माहिती आहे. त्याचं तुम्हाला सिलेबस पण येऊन जाईल. इतके टॉपिक्स आहेत. डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हेल्दी शॉपिंग आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स, भरपूर सारा विषय. सो नक्कीच करा. येस, गुले मॅडम पण सांगते ते खूप छान कोर्स आहे. कारण त्यांचं पण, गुले मॅडम तुम्ही थोडं बोलाल का? येस, नो. तुमच्यापैकी कोण बोलू शकते का? प्रिया मॅडम, गुले मॅडम, जाधव मॅडम, एनीबडी? इफ एनीवन कॅन स्पीक. टोटल कोर्स फ्री 3999 आहे. आत्ता ऑफर अशी आहे की तुम्ही 3999 मध्ये तुम्ही 2000 पे केले, तुम्हाला डिटॉक्स डाएटचा आणि राहिलेली अमाऊंट तुम्ही कोर्स चालू होताना भरू शकता. कोर्स विल स्टार्ट इन एप्रिल मंथ. ठीक आहे. टायमिंग टायमिंग रात्रीचाच ठेवायचा विचार आहे आमचा. येस. टायमिंग ऍक्च्युली आम्ही बॅचवर हे करत होतो, बट ह्यावेळेस आमचं सगळ्यांचं ठरलंय. एप्रिल महिना आहे, असे मुलांना सुट्ट्या वगैरे असतात, काही प्रॉब्लेम नाही येत कोणाला. सो रात्रीचीच वेळ असेल, 8:30 ते 10 वगैरे असं टायमिंग असेल त्याचं. 90 मिनिटाचं सेशन असतं. 8:30 to 10. इज इट सर्टिफिकेट कोर्स? टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, बघा मला काय प्रॉब्लेम नाही. सर्टिफिकेशन माझे एवढे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, सर्टिफिकेटला काय महत्व नाही. मी पाहिजे तेवढे सर्टिफिकेट देतो लोकांना. काय सर्टिफिकेट आम्ही लॅमिनेट करून देतो, कुरिअर करतो, तो काय विषय नाही. माझ्याकडे आहेत सर्टिफिकेट, पण सर्टिफिकेटचा फायदा होत नाही खरं सांगायचं. तुम्ही तो सर्टिफिकेट दाखवलं कुठे, त्याला व्हॅल्यू नाही, ऑथेंटिसिटी नाही. बरेच लोक देतात, बरेचसे लोक असंच विकतात सर्टिफिकेट. मी तुम्हाला जे नॉलेज देणार ना, तुम्ही ते नॉलेज कुठेही जाऊन चेक करा, सर्टिफिकेट कोर्समध्ये पण नॉलेज नाही मिळणार. कारण आम्ही लाखो रुपये भरून शिकलो. फीज इज ओनली 3999, 3999. बट जे लोक डिटॉक्स आणि हे दोन्ही एकत्र घेतील, तुमच्यापैकी काही लोक म्हणतात सर आम्ही तर डिटॉक्स आधी घेतलेले आहे, काळजी करू नका, दॅट अमाऊंट विल गेट डिडक्टेड, यू हॅव टू पे बिफोर 21 मार्च. फक्त तुम्हाला एनरोल करायचं. बाय पेईंग 999 यू हॅव टू एनरोल. आम्हाला कोणाचेच एक्स्ट्रा पैसे आम्ही घेत नाही. आणि हे पहिली वेळ 3999 मध्ये येतोय हा प्रोग्राम. हा 21 days आहे म्हणून 3999. आमचा अजून एक प्रोग्राम आहे 30 days. तो कॉस्टली असतो, त्याच्यामध्ये अजून काही टॉपिक एक्स्ट्रा असतात, लाईक हाऊ. ते कोणासाठी आहे? तो ज्याला काम करायचं ऍज अ कोच म्हणून, त्यांच्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही शिकाल, खूप शिकाल. फक्त सोशल मीडिया त्याच्यामध्ये ऍडिशनल असतं, तो आम्ही ह्यातनं पार्ट डिडक्ट केलेला आहे, पण काही पार्ट आम्ही ह्यात ठेवतो थोडासा. सो बाकी ज्यांना करायचंय त्यांना आपण ते प्रोव्हाइड करू, त्याचं थोडं ऍक्सेस वगैरे. स्वप्नील मॅडमला तुम्ही काल पण इंटरेस्ट दाखवलाय, काही अडचण नाही, गो फॉर इट. जस्ट पे. डिटॉक्स डाएट तुम्हाला मिळेल आता त्याच्यासोबत, हे त्याचा फायदा आहे. कसं असतं, सवयी लागायला 21 दिवस लागतात म्हणतात ना. सो 21 दिवस तुम्ही रोज येऊन न्यूट्रिशन ऐकताय, न्यूट्रिशन ऐकताय, न्यूट्रिशन ऐकताय, तुमच्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग चेंज होते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि मल्टिपल फायदे आहेत, असं नाही की तो फक्त एक फायदा आहे. अँड नंबर ऑफ बेनिफिट आहेत त्याचे. तुम्हाला कॅलरीज समजतात, कॅलरीज बद्दल ते मिथ्स क्लिअर होतात. आय विल शो यू व्हॉट वी प्रोव्हाइड इन दॅट कोर्स. म्हणजे काय आम्ही देतो, मी तुम्हाला दाखवेल. आणि तुमच्यापैकी जो व्यक्ती आमचा ऑलरेडी स्टुडंट आहे, त्यांना बोलायचं असेल तर येस प्लीज यू कॅन स्पीक. ही आमची 4थी बॅच होते याची. याच्या आधीचे पण बॅचेस मी तुम्हाला माझं पूर्ण डॅशबोर्ड जो दाखवतोय, किती स्टुडंट्स आतापर्यंत कव्हर झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. लाईक तरी सगळ्यांना आम्ही रेकॉर्डिंग ऍक्सेस कोण घेत नाही बघा. हे आपलं हिंदीमध्ये घेतलं होतं 39 आहे, मराठीमध्ये घेतलं होतं 86 आहेत. सो 100+ स्टुडंट्स हॅव बिन पास आउट. आणि इथून सर्टिफिकेट ऑटोमॅटिक डाउनलोड करू शकता तुम्ही. बट त्या सर्टिफिकेटपेक्षा आम्ही जे शिकवतो ना, त्याला खूप महत्व आहे. सो न्यूट्रिशन तुम्हाला समजणार आहे, मॅक्रोन्युट्रंट मायक्रोन्युट्रंट समजणार आहे. त्याचबरोबर फूड एक्सचेंज लिस्ट आम्ही तुम्हाला देणार आहे, एक्सचेंजची.
त्यानंतर कोणते आजार होतात न्यूट्रिशनच्या कमीमुळे, हे जे बीएमआर सांगून बनवलं जातं खूप लोकांना, तर ह्याचे गाईडलाईन्स काय आहेत, का बीएमआय चुकीचं आहे, डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शनचं सायन्स महत्वाचं आहे ते शिकणार आहात तुम्ही. प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे, सो तिथे तुम्ही काम करू शकता. डायबिटीज, तुमच्या घरात कुठलीही केस कधी, कुठली स्टेज कधी येऊ द्या, तुमच्याकडे सगळ्यांचं हे असेल, डायबिटीजवर असेल, थायरॉइडवर असेल. थायरॉइडमध्ये पण आम्ही खूप सारे इन्साइट्स देतो. स्पेशली पीसीओडी पीसीओएस खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप वाढत चाललेला आहे. फॅटी लिव्हर, ओबेसिटी, देन हार्ट हेल्थ अँड न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, देन मेंटल हेल्थ, त्याचबरोबर किड्स न्यूट्रिशन, कॅलरी कॅल्क्युलेशन, मेनू प्लॅनिंग, तुम्ही प्लॅनिंग कसं करू शकता, जॉईंट हेल्थ, त्याचबरोबर कल्चरल फॅक्टर्स, टाइप्स ऑफ डाएट, हेल्दी शॉपिंग, सुपर फूड, हायड्रेशन, सप्लिमेंट्स, टाइप्स ऑफ निश. आता हे पुढचे सेशन जे आहेत ना, हे आपण तिथं काढ, सॉरी, हे टाइप्स ऑफ निश नाही मिळणार तुम्हाला त्याच्यामध्ये. सप्लिमेंट्स पर्यंत आपण येऊ. काही टॉपिक नवीन ऍड झालेत, लाईक इन्फ्लमेशन इज वन ऑफ द टॉपिक, एक्सरसाइज इज वन ऑफ द टॉपिक. हे दोन टॉपिक नवीन ऍड झालेत आत्ता तरी. अजून आमच्या टॉपिकवर खूप काम चालू आहे. काही टॉपिक अजून नवीन ऍड झाले तर ते तुम्हाला 1 एप्रिलला समजतील. 1 एप्रिल नंतर जेव्हा कोर्स फायनल होईल आणि मग आम्हाला लक्षात येईल की जे वर्क काय, तर मे बी प्राइसिंग विल बी 5,999, जी मागच्या वेळेस सगळ्यांनी भरलेली आहे. तुम्ही यांना विचारू शकता, इथे आहेत 5,999 वाले. हा, मेनोपॉज एक टॉपिक ऍड होणार आहे, शीतल मॅडमनी ठरवलंय. येस, सो मेनोपॉज एक टॉपिक अजून ऍड होणार आहे. सो टॉपिक खूप सारे येतील, कारण आम्ही लाखो रुपयाचे कोर्सेस घेतलेले आहेत, लक्षात घ्या. प्रॉपर हेल्दीफाय इन्स्टिट्यूटचे आम्ही डायमंड काउन्सिलिंग मेंबर आहेत. ब्रिटिश लर्निंग युनिव्हर्सिटीचा आम्ही पार्ट आहे. सो आम्ही बरेच काही शिकून तुम्हाला या गोष्टी शिकवणार आहोत. हा, चावी आहे ना तुमच्याकडे? हा. सो येस, नाउ आता ओल्ड स्टूडेंट म्हणतील सर हमारा क्या. आपका क्या, शीतल मैडम को पूछो, आपको बता देंगे. ओके. सो आता कोणाला अनुभव सांगायचा आहे? इज देयर एनीबडी हु वांट्स टू स्पीक अबाउट कोर्स, हु वांट टू स्पीक अबाउट डिटॉक्स डाएट, हु वांट टू आस्क एनी क्वेश्चन्स? आज काय बोलायला कोण इथं नाही दिसत आहे. घोले मॅडमने इथं सोप्या शब्दात सांगितलं, खूप छान कोर्स आहे, शॉर्टकट. ओके, स्वप्नाली मॅडम, थँक्यू फॉर अप्रिशिएटिंग अवर सेशन्स. अँड आम्हाला तर तुमच्यातनं खूप, येस, गुले मॅडम बोलायला रेडी आहेत. सो गुले मॅडम, मी तुम्हाला मला थोडंसं तुम्ही हँड रेज केलं तर बरं होईल. कॅन सी यू. येस. सो नाव यू कॅन, नाव यू आर पॅनलिस्ट. गेलात गुले मॅडम? हा ना, एक सेकंड फक्त तुम्हाला को होस्ट बनवू द्या. आता तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता. येस. येस गुले मॅडम, बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. नमस्ते सर. नमस्ते मॅम. थोडं तुमच्याबद्दल सांगा आणि मग. मी शुभांगी घुले, प्रॉपर राहते पुण्यामध्येच. मी योगा टीचर आहे आणि मी सरांकडे 30 डेजचा डाएट कोर्स केलेला आहे. त्यामध्ये 30 दिवसांमध्ये मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सरांनी जसं सांगितलं की घरामध्ये प्रत्येक कुठलाही डिसीज कुणालाही होऊ शकतो, किंवा ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट सरांनी कव्हर केलेला आहे. डायबिटीज असेल, थायरॉइड असेल, बीपी असेल, किंवा जे घरोघरी आता आहेतच, आणि हार्टचे प्रॉब्लेम बरेच, ओबेसिटी, हे सगळे, परत लेडीज मध्ये पीसीओडी, पीसीओएस वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या तुम्हाला स्वतः ह्याचा फायदा कसा झाला, म्हणजे बिफोर बिफोर अटेंडिंग दिस कोर्स तुमची जी स्टेज होती, किंवा तुम्हाला कुठे अडकत होतात योगा घेताना असेल, किंवा लोकांना तुमच्याकडे वेगवेगळे पेशंट येत होते, सो तुम्हाला कसा फायदा झाला याचा, हे थोडं सांगतो. चालेल. तर हे सगळे कव्हर तर करतातच सर, आणि त्याच्यातनं मला असा फायदा झाला की माझ्याकडे एक पीसीओडी पीसीओएस ची एक लेडीज आलेली, तिचं वजन 92 kg होतं. आता साधारण 2 महिने झालं ती माझ्याकडे आहे. तर त्याच्यावर मॅमने आणि सरांनी सांगितलेले डाएट, आणि त्याच्यानुसार मी डाएट बनवून त्यांना दिलेला आहे. आणि
एक्सरसाइज आणि डाएट हे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आजच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. तर आता त्यांचं वजन म्हणजे मसल लॉस म्हणजे फॅट लॉस जो आहे तो होतोय. तर त्यामध्ये त्यांचं 89 म्हणजे 2 kg त्यांनी वेट रिड्यूस केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं मला सांगायला आवडेल की त्यांचे पिरियड्स जवळजवळ 7 ते 8 महिने आलेले नव्हते, जेव्हा माझ्याकडे जॉईन झाल्या तेव्हा. त्यानंतर त्यांनी मागच्या महिन्यात थोडंसं सीड सायकल आणि मेथी दाणे वगैरे जे काय आहे हीट जनरेट करणारे किंवा सरांच्या गायडन्सनुसार जे काय आहे ते मी त्यांना खायला दिल्यानंतर त्यांचे पिरियड्स साधारण 2-3 दिवसात डेट आली होती, त्यामध्ये ते आले. आणि ते एवढ्या खुश झाल्या की इतके दिवस मला जे मी वाट पाहत होती, म्हणजे प्रत्येक लेडीज समजू शकते की काय प्रॉब्लेम असतात जेव्हा येत नाहीत आणि आल्यावर काय भावना असतात आपल्या. त्यानुसार मग ते एकदम हॅपी आहेत. आणि आजच त्यांनी पुन्हा मला फोन करून सांगितलं की मॅडम खूप छान वाटतंय, मेंटली पण मी योगामध्ये आल्यानंतर स्टेबल झालेली आहे आणि जे बाहेर मला स्वतःविषयी जे कॉम्प्लेक्स निर्माण झालेला होता तो पण दूर झालाय आणि मी हॅपी आहे. त्यामुळे डाएटचा रोल खूप मोठा आहे. एक्सरसाइज सरांनी जसं सांगितलं 20% आणि 80% डाएट हे अगदी करेक्ट आहे. आणि 30 डेजचा प्रोग्राम तुम्ही तुमचा 21 तुमचा डेजचा झाला पर्सनल होता तो. कॉन्फिडन्स जो आहे, हा जो कोर्स केला, म्हणजे तुम्ही जेव्हा बिफोर कोर्स होतात आणि हा कोर्स झाल्यानंतर जो तुमचा पर्सनल कॉन्फिडन्स किंवा पर्सनल तुमच्या माइंडसेट मध्ये किंवा ऍटिट्यूड मध्ये काय चेंज झाला तोही सांगा जरा. हो. यामध्ये ऍक्च्युली सरांनी कोर्समध्ये थोडंसं चेंज केलंय. त्याच्यामध्ये मागे केला तेव्हा खूप म्हणजे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, ह्या पण कोर्समध्ये मिळणार. पण मी ऍज अ कोच म्हणून जे मला मिळालं ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मी एक योगा टीचर आहे आणि मला इथनं डिजिटल मार्केटिंग एक शिकायला मिळालं सरांकडून. आणि त्यानंतर माझी जी झालेली ग्रोथ आहे ती खूप चांगल्या प्रकारे झाली. आणि तसंच डाएटच्या बाबतीत बोलायचं झालं, एक प्रोफेशन बिझनेस म्हणून तो पार्ट वेगळा. आणि एक डाएटचं नॉलेज देऊन मी लोकांना बरं करते, हील करते, घरच्या घरी मेडिसिन फ्री लाईफ देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हा कॉन्फिडन्स जो आधी होता कोर्स करण्याआधी त्याच्यामध्ये नक्कीच 80 ते 90% माझे वाढले की बाबा आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो जेवणामधनच. घरातले जे आपले ओळखीचे पदार्थ आहेत त्यातनच आपण लोकांना हील करू शकतो. तो फायदा मला इथे ह्या कोर्समध्ये झालेला आहे. त्यामुळे सरांचे आणि मॅडमचे मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद देईल. आणि जे कोणी नवीन इथे असतील ज्यांनी कोर्स केलेला नसेल त्यांना मी सांगेल की तुम्ही आवर्जून हा स्वतःसाठी तरी कमीत कमी आपल्या फॅमिलीतले काही 4-5 कोण मेंबर असतील त्यांच्यासाठी हा कोर्स नक्की करा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. येस. सो या आहेत आमच्या गुले मॅडम. आणि मलाही फार म्हणजे आनंद होतो जेव्हा म्हणजे ज्यावेळेस ते सुरुवात केली होती त्यांनी, आता तुम्हाला जे जाणवतं जसं खटखट खटखट बोलतात, त्या कशा बोलत होत्या, त्यांचा डे वन मला आठवतोय. डे वनला थोडे नर्वस असतात, बट मी त्यांना नंतर विचारलं देखील, काय म्हणलं ते ओव्हरऑलच मला एवढं डेव्हलपमेंट झालं. सो लोक ग्रो करतात ते. आणि हे ग्रो करण्यामागे काय आहे, तर जस्ट सायन्स काम करते. जे आम्ही शिकवतो ते सायन्स आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आम्हाला कोणीतरी शिकवलं ते आम्ही तुमच्याकडे पास ऑन करतोय. आम्ही एवढंच की खूप हाय अमाऊंट मध्ये केलं, आम्ही ते तुम्हाला फार लो अमाऊंट मध्ये शिकवतोय. कारण आम्हाला प्रॅक्टिकली प्रत्येकाला बसून त्याचं डाएट प्लॅन करणं शक्य नाहीये. आमचं इंटेन्शन आहे की त्यांनी स्वतः शिकावं, स्वतःहून करावं, जेणेकरून त्याची पूर्ण फॅमिली ऍटलिस्ट काय होईल माहिती का, खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही होणार, पण एक थोड्या गोष्टी जरी बदलल्या ना तरी आफ्टर द इयर दॅर विल बी समथिंग बिग चेंज हॅपन. छोट्या छोट्या गोष्टींचे रिझल्ट आफ्टर इयर खूप जास्त दिसतात. त्याला कंपाऊंडिंग इफेक्ट म्हटलं जातं. आणि हेच जर तुम्ही नाही केलं तर त्याचा दुष्परिणामही तितकाच दिसतो. ठीक आहे, कंपाऊंडिंग इफेक्ट दोन्ही बाजूनी काम करतात. ओके. सो ग्रेट टू हॅव यू ऑल हिअर. अजून मला वाटत नाही कुणाला इथे बोलायचंय, काय प्रश्न आहेत. सो प्रश्न मी क्लिअर केलेले आहेत. इफ एनीबडी वॉन्ट्स टू स्पीक या कुणाला प्रश्न विचारायचे असतील विचारा. 3 दिवसासाठी ऑफर आहे. 21 तारखेनंतर ही ऑफर नसेल. ही वेबिनार ऑफर आहे, आजच्या वेबिनारमध्ये पब्लिश केलेली. बाकी उद्या एक सेशन आहे माझं रात्री 8 वाजता. काय आहे हे डिटॉक्स डाएट, का गरजेचं आहे हे डिटॉक्स डाएट. हा. सो 2 सेशनमध्ये कन्फ्युजन नको म्हणून मी डिटॉक्स डाएटचं एक्सक्लुझिव्ह वेगळं सेशन ठेवलेलं आहे. उद्या रात्री 8 वाजता असेल. सो टाईप 8 जर तुम्हाला हा मेसेज मिळाला तर, कारण बऱ्याचदा काय असतं की तुम्ही सेशन ऐकताय का नाही ऐकत मला कळत नाही. टाईप 8 प्रयत्न करा उद्या सेशनसाठी तुम्ही प्रत्येकाने एक एक व्यक्तीला तरी पुढे पास ऑन करा.
डिटॉक्स डाएट इज एन एंट्री लेवल फॉर हिलिंग ह्युमन. डिटॉक्स डाएट करून तुम्ही हिलिंग ह्युमन मध्ये पहिलं पाऊल ठेव. त्याच्या पुढे मग डिटॉक्स हिलिंग ह्युमन खूप मोठं आहे, पण पहिलं पाऊल ते. येस बनसोडे मॅडम, रोकडे मॅडम, मरियम, येस माया मॅम. ओके, सो मेनी ऑफ देम, फॅन्टस्टिक. प्रत्येकाने एक एक व्यक्तीला उद्या नक्की पास ऑन करा हा मेसेज. त्याचा वेगळा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये हा मेसेज येईल. म्हणजे एक्झॅक्टली डिटॉक्स डाएट बद्दलच्या बऱ्याच गोष्टी, काय याचं महत्व आहे, व्हॉट हॅपन्स इन युअर बॉडी, व्हॉट चेंजेस हॅपन, व्हाय यू शुड डू डिटॉक्स. बऱ्याच लोकांचे समज आहेत, गैरसमज आहेत, ते सगळ्या गोष्टी आपण उद्या क्लिअर करणार आहोत. ओके, सो सी यू टुमॉरो 8 PM फॉर डिटॉक्स स्पेशल प्रोग्राम. बाकी ज्यांना मेसेज गेलेला आहे, गो फॉर इट. आमच्या कोचेसला कॉन्टॅक्ट करा. केतकी मॅडम आहे तिथं, मी ऑलरेडी ओळख करून दिली आहे. शीतल मॅडम आहे तुमच्याकडे, ग्रुपमध्ये तुम्ही हे करू शकता. बट टेक ऍडमिशन इन 21 days प्रोग्राम. ज्यांना वेळ अलाव करते, पैसे तर फार छोटे, ते सगळेजण ऍग्री कराल, बट वेळ आहे ना, वेळ, तुम्ही जी वेळ देता ना त्याला मी खूप रिस्पेक्ट करतो. तुमच्या एक एक मिनिटाची मी व्हॅल्यू करतो जो तुम्ही देणार आहात त्या 21 दिवसामध्ये. त्यामुळे मला तुमच्या एक एक मिनिटाला तुम्हाला चांगलंच काहीतरी द्यायचं जे तुम्हाला लाईफ लॉंग हेल्प करेल. आणि बदलतो व्यक्ती 21 दिवसामध्ये, खूप साऱ्या गोष्टी बदलतात. तुमचं किचन पूर्ण चेंज होतं, आणि तेच आमचं मिशन आहे. माझं आणि शीतलचं मिशन हेच आहे. प्रत्येक गृहिणी जी स्वयंपाक करते तिला इतकं अंडरस्टँडिंग असावं तिच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल. त्या किचनला ट्रान्सफॉर्म करायचंय तुम्हाला. मेडिकल रूम मध्ये म्हणा, किंवा ऍज अन म्हणतात ना, आपला दवा खाना बनवायचा आहे त्याला. खाने को दवा की तरह खिलाओ, लोगों को आप प्यार से खिलाओ. बस, म्हणजे दवाई खायची वेळ, औषधं खाण्याची वेळ येणार नाही. लेट्स ट्रान्सफॉर्म युअर किचन विथ दिस 21 days प्रोग्राम. असंच काहीतरी. येस, 21 days डेली कोर्स शेड्यूल वगैरे सगळं येईल. वी आर ट्राइंग टू मेक इट 4 to 5 days इन अ वीक. ठीक आहे. माझे बरेचसे प्रोग्राम असतात त्यामुळे मलाच खूप जड जातं हे सगळं मॅनेज करायला. बट आय विल मेक इट फॉर अ मंथ. एक महिना काढून आपण करतोय. सुट्ट्या आहेत बऱ्याचशा लोकांना, त्यामुळे तसा एक प्लॅन केलेला आहे. अँड 21 days इव्हनिंग टाइम आपण विचार करतोय, रात्री 8:30 वाजता असेल. येस, थँक्यू सविता मॅम फॉर टायपिंग अगेन. येस, बाकी तुम्हाला जे काय वाटतंय, इथले सगळे चॅट्स व्हॅनिश होऊन जातात. सो वी वॉन्ट यू टू पुट युअर फिलिंग्स ऑन द व्हॉट्सअप ग्रुप, विच ग्रुप यू स्टँड. ओके, चलो. सो सी यू टुमॉरो 8 PM अगेन. तुमच्या ओळखीमध्ये जो कोण, बघा बरीच लोक असतील जे पोटाच्या त्रासाने व्यस्त म्हणजे इतके त्रसलेले आहेत ना. लाईक आमचे किशोर साहेबांचं तुम्ही मागच्या वेळेस शेअरिंग ऐकलं की काय त्यांच्या IBSच्या गोळ्यांनी अवस्था झाली होती. बाहेर आहेच ते व्यक्ती, कितीतरी लोक आहेत. वी हॅव स्टॉप गॉल ब्लॅडर ऑपरेशन, लिव्हर ट्रान्सप्लांट विथ द हेल्प ऑफ दिस डिटॉक्स डाएट. आता तुम्ही मॅडमचं ऐकलं ना, एवढी मोठी ॲलर्जी आहे त्यांची 4 दिवसात. मलाच नवल वाटतंय कसं काय काम करते 4 दिवसात. हा, ऍटलीस्ट इट मस्ट टेक 1 month. पण हे होत नाहीये. सो असे खूप सारे लोक असतील तुमच्या ओळखीमध्ये ज्यांना तुम्ही उद्या बोलवा. डिसिजन त्यांना घेऊ द्या, मी म्हणत नाही की त्यांना आग्रह करा, बट ऍटलीस्ट पास मेसेज टू देम. ओके, सो सी यू टुमॉरो 8 PM. बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू टुमॉरो.